श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि इथे जी सर्व मंडळी जमलेली आहेत त्यांच्या आशीर्वादानं अनंत चतुर्दशी आज आहे. अनेक वर्ष हे व्रत या कुटुंबात परिवारात चालू आहे. म्हणून अनंताची कथा, अनंताच्या व्रताचा विधी, त्याची फलश्रुती या विषयात आपण जाणार नाही आहोत. त्यांनी विषय दिला आहे तो खूप चांगला आहे. मागे ज्या वेळेला आलो होतो त्याही वेळेला सुंदर विषय होता, अनंता तुला कोण पाहू शकेल. बाकी बाबांची कविता आहे आणि जितेंद्र अभिषेकांनी ती स्वतःच्या स्वरात गायलेली आहे. अप्रतिम आहे ते. अनंता तुला कोण पाहू शकेल. आत्ताची प्रार्थना होती, मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा. तो आपल्याकडे प्रेमदृष्टीने, कृपादृष्टीने पाहतच आहे. गंमत काय, आपण तिकडे पाहत नाही. कारण आपल्या मनात निरनिराळे विचार असतात, कुठेतरी आपला अहम जागा असतो आणि त्यामुळे समोर परमेश्वर असून सुद्धा आपल्याला दिसत नाही, तो आपल्याकडे पाहत असतो. हा फार सुंदर होता. एक तुम्हाला गंमत सांगतो की शिक्षणशास्त्रात ज्या वेळेला असं एखादं कोरस गीत म्हणलं जातं, डोळे बंद करून ऐकलं तर एकच व्यक्ती गाते असं वाटलं पाहिजे. आत्ता मला तो अनुभव येत होता. डोळे उघडून बघितल्यानंतर त्या 7-8 जणी होत्या पण एक सुरात गात होत्या. शब्दांचे उच्चार फार महत्त्वाचे, चांगले म्हणत होत्या आणि सुंदर सुरुवात झाली. आत्ता विवेकनेही सांगितलं. यावेळेला विषय दिला आवडी अनंत आळवावा. अनंत चतुर्दशी म्हणून एक अनंत, ज्याला आपण देव असं मानतो, श्रीमद अनंत वगैरे म्हणतात. अनंताची मंदिरं असतात, मूर्ती, इथे तर आपण पूजा करतो. ती कथा निराळी आहे पण आत्ता त्या कथेशी आपला संबंध नाही. अनंत म्हणजे काय हा आपण पहिल्यांदा बघणार आहोत आणि गोष्टीरूप बघणार आहोत. एक सहज गमतीदार कथा सांगतो तुम्हाला. ही गोष्ट गमतीदार असली तरी त्याच्यात खूप अर्थ आहे. हां, एक हनुमंत नावाचा माणूस, पत्नी, कुटुंबाचं उत्पन्न नाही आहे. पत्नी सतत म्हणायची की बाकीचे कसे आनंदात राहतात, सुखात राहतात, आपण तसे सुखात नाही आहोत. तो हनुमंत सांगायचा त्याला की सुखात राहणं न राहणं त्याच्यापेक्षा आनंदात राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मी आनंदात असतो, ती म्हणाली पण मी आनंदात नसते ना. हा हनुमंताचा उपासक असतो. त्याचं नावही हनुमंत आणि हनुमंताचा उपासक आहे. इतकी चांगली तो हनुमंताची पूजा करायचा, प्रदक्षिणा घालायचा, स्तोत्र म्हणायचा. मग आपण बाकीचे जे विधी ठरवलेले आहेत की त्याला तेल घालायचं किंवा रुईची माळ घालायचं, हे सगळं तो करत होता. अनेक वर्ष त्याचा हा क्रम चालू होता. एक दिवस त्याने प्रार्थना केली की इतकी मी तुझी नाही म्हणलं तरी साधना केलेली आहे, काहीतरी मला तू चमत्कार दाखव की मी काहीतरी मिळवू शकेन आणि माझ्याच घरात मला मान मिळेल. आता क्षणोक्षणी माझा अपमान होतो आणि बरोबर आहे, पुरेल एवढं काही मी मिळवतच नाही आहे. तो आला बाहेर, त्याने आपल्या चप्पल काढून ठेवलेल्या होत्या त्या त्याने घातल्या आणि सहज का कोणाच ठाऊक त्याला वाटलं आपण एक सहज उडी मारावी. उडी मारल्यानंतर दुसरी उडी त्याच्यापेक्षा मोठी, तिसरी उडी त्याच्यापेक्षा मोठी, चौथी त्याच्यापेक्षा मोठी, असं करत करत हनुमंताच्या मंदिराचा कळस होता त्याच्याही वर तो झाला. काय चमत्कार झाला होता कोणाच ठाऊक. त्याचे जे जोते आपण म्हणूया चप्पल, त्याच्यात असं काय हनुमंतांनी केलेलं होतं की प्रत्येक वेळेला. मागे एक चित्रपट आला होता, हिंदी त्याचा आला होता पण ॲब्सेंट माइंडेड प्रोफेसर, त्याच्याकडून एक त्याला पदार्थ तयार करायचा आहे, रबर, आणि त्याला नावच दिलेलं आहे फ्लवर, म्हणजे फ्लाईंग रबर. आणि मॅच कशाची आहे, मॅच बास्केटबॉलची आहे. तुम्ही बघितलं असेल बास्केटबॉल आधी उंच असते ती बास्केट आणि खेळणारे लोकही खूप उंच असतात आणि तो बास्केटमधून तो बॉल टाकायचा असतो. झालं काय की ह्या प्रोफेसरना वाटलं की आपला प्रयोग यशस्वी झाला आहे हे पाहण्यासाठी उद्याची मॅच आहे, याच्यात आपलं गाव आहे, त्याची टीम आहे आणि दुसऱ्या गावाची टीम आहे. रात्री त्यांनी एक फ्लबर म्हणून पदार्थ तयार केलेला आहे, फ्लाईंग रबर तुम्हाला सांगितलं. ते तो फेविकॉलनी जसे चिकटवतात तसे त्यांच्या सोल्सना चिकटवतो खालून. हे आल्याबरोबर इतके उंच उड्या मारायला लागतात की ते रेफरी वगैरे सुद्धा म्हणतात की हे नियमाच्या बाहेर आहे.
ते म्हणाले पण आम्ही काय करतोय, आम्ही शेवटी ते उंच जातात, त्या छपराला टेकतात आणि त्या बास्केटमधून बॉल सकट खाली, म्हणजे त्यांनी ते गमतीदार दाखवलेलं आहे, पण मजा बघा. हा तसाच प्रकार इथे घडलेला आहे. केवढा उंच उंच जातो तो, आणि नंतर म्हणतो हनुमंता ह्याचं उंच जात राहिलो तर अंत आहे का त्याला? काही अंत नाही, त्याला अनंत म्हणायचं आहे, लक्षात ठेवा. तर शेवटी त्याला हनुमान आतूनच प्रेरणा देतो. आता तू ज्यावेळेला जमिनीवर उतरशील ना, त्यावेळेला राईट अँगल्समध्ये जरा असं काटकोनात वर की तू थांबशील, एक अर्थाने ब्रेक आहे तुझा. तो करतो तसा. आल्यानंतर नेहमीप्रमाणे बायको म्हणते तुम्ही काही मिळवून आणलंच नसेल. तो म्हणाला की आज एक चमत्कार झाला आहे. ते केल्यानंतर म्हणाली याचा काय उपयोग, असा माकडासारख्या उड्या मारून काय पैसे मिळणार आहेत का? तिचा भाऊ आलेला असतो, तो हुशार असतो. तो म्हणाला की अरे आपण याचे शोज करूया की, सर्कस जसा असतात तसा असं तंबूसारखं काहीतरी बांधूया आणि त्याला उड्या मारूया, तंबूवरून उघडा ठेवूया, लोक अगदी वर बघत राहतील, पैसे मिळायला लागतात. एका गावाहून दुसऱ्या गावाला, दुसऱ्या गावाहून तिसऱ्या गावाला सर्कस जशी जाते ना, तशी याची एक वन मॅन सर्कस अशी ती चालू राहते, पैसे मिळायला लागतात. बायको अत्यंत आनंदात आहे, प्रेमात आहे. पण तो म्हणतो माझा जीव जातोय ना, उड्या मारण्याची यंत्रणा जरी माझ्या चप्पल्समध्ये हनुमंताने तरी उड्या मारता मारता मी दमतोय. शेवटी त्यांनी हनुमंताला प्रार्थना केली की यातून माझी सुटका नाही आहे, असं काहीतरी कर की मला सोडव येतो. एक दिवस तो इतका उंच 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 जातो आणि त्या उंचीवरून त्याला सगळं अनंत दिसतं. आपण म्हणतो ना अनंत सागर, अपार सागर, अथांग सागर, असीम आकाश, हे जे सगळे शब्द आहेत ना, अनंताला पर्यायी म्हणजे त्याच अर्थाचे शब्द आहेत. त्याला इतकं दिसतं की तो म्हणतो की हनुमंता मला तुझं दर्शन सगळीकडे होत आहे. आपण भीमरूपी बघा ना, वाढिता वाढिता वाढे भेदिले शून्य मंडळा, तसा त्याचा अनुभव असतो. आणि तो जातो, तो परत येतच नाही. त्यावेळेला सगळेजण बघतात आणि शेवटी त्याचा जो एक मार्गदर्शक असतो तो म्हणतो झाला अनंत हनुमंत. हा जो हनुमंत होता ना, तो आता अनंत झालेला आहे. आता तो या अंतवंत किंवा शांत, आपण सगळे, आपल्याला प्रत्येक गोष्टीला अंत आहे, लक्षात आहे. उंची वाढली वाढली वाढली, किती वाढणार आहे? अंत आहे. जाडी वाढली वाढली वाढली, किती वाढणार आहे? अंत आहे. वजन वाढलं वाढलं, किती वाढणार आहे? अंत आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीला अंत आहे. आरंभ आहे, मध्य आहे आणि अंत आहे. जीवन किती अगदी 120 वर्ष झालं, अंत आहे. अनंत काय? आपल्यात अनंत कसं काय? एक सुंदर कविता आहे कुसुमाग्रजांची, कोलंबसाचं गर्वगीत. कोलंबस ज्यावेळेला भारताला शोधायला म्हणून निघाला त्यावेळेला लक्षात ठेवा, अशी बाकीच्या इंजिन असलेल्या बोटी वगैरे काही नव्हता, ज्याला जहाज म्हणतात. जहाज आणि शिडं असतात, सेल्स, म्हणून त्यांना सेलर्स म्हणतात. त्याच्याने तो आला होता. एवढ्या लाटा यायच्या, काय यायचं, त्याचं एक गर्वगीत आहे. अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, सागरा किनारा तुला पामराला. तू क्षुद्र आहेस रे, तुला किनारा आहे, पण आमची जी ध्येयासक्ती आहे ना ती अनंत आहे. हे लक्षात ठेवा. माणसाचं सगळं अंतवंत आहे, सगळं संपणार आहे, पण माझी ध्येयासक्ती, माझी भक्ती, मुक्तीकडे असलेली माझी ओढ, माझी बुद्धी अनंत आहे. हे लक्षात ठेवा. आणि हे जर लक्षात राहिलं तर अनंत चतुर्दशी व्रताची खरी फलश्रुती मला मिळणार आहे. हल्ली सगळीकडे AI 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 आणि आपला गोवा AI हब हा शब्द नवीन मिळालेला आहे. एज्युकेशनल हब, टेक्नॉलॉजिकल हब असं सगळं ठीक आहे, AI हब. पण एक गोष्ट विसरली जाते, ते लक्षात ठेवा तुम्ही. अनंत चतुर्दशीला कितीही AI निघाला तरी शेवटी तो ज्याला NI नॅचरल इंटेलिजन्स म्हणतो, माझी जी नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे, त्याचंच हे प्रॉडक्ट आहे की नाही AIचा मी गुलाम बनणार आहे का? हे लक्षात घेऊया. नाही, त्याचा उपयोग करून किती किती गोष्टी घडू शकतात. आपला मोबाईल आहे ना, त्याच्यात AI बरंच वापरलेलं असतं. मला आध्यात्मिक कार्यक्रम आवडतात हे एकदा त्या मोबाईलला कळलं, हे लक्षात ठेवा. बाकीच्या माणसांनाही कळत नाही, मलाही माहीत नसतं. तर सकाळी उठल्यानंतर गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन, मग इतर 5-6 जणांची प्रवचनं येतात. तो AIच ठरवतो की ह्याला हे आवडतं म्हणून. तुम्ही सिनेमाच्या गाण्यांचे कार्यक्रम केले तर तुम्हाला तेच कार्यक्रम येतील, तुम्हाला माहीत नसलेले कार्यक्रम येतील. हे कोण ठरवतं? हे ठरवतं AI. अगदी सुरुवातीला मी अनंताकडे येण्यासाठी हे सगळं, प्रत्येक गोष्टीला अंत आहे, लक्षात ठेवा. एक साधी क्रिकेटची मॅच आपण नेहमी बघतो.
त्या क्रिकेटची मॅच दाखवायला एकंदर कॅमेरे किती असतात? खूप असतात. कधी 18 असतात, कधी 26 असतात. आता तर तो ड्रोन म्हणून वरून उडत असतो, एक ग्राउंड कॅमेरा असतो, एक सगळीकडून फिरणारा. किती कॅमेरे, किती निरनिराळ्या दृष्टिकोनातून ते चित्रण करत असतात. पण ज्यावेळेला बॉलर जात असतो त्यावेळेला बाकीचे कॅमेरे असतात ना, कुठल्या प्रेक्षकांवर इकडे तिकडे, बरोबर त्या कॅमेऱ्याचं चित्र दाखवलं जातं आपल्या टी व्हीवर. नाहीतर आपण कन्फ्यूज होऊन जाऊ, सगळ्या कॅमेऱ्यांचं चित्र आलं तर आपल्याला कळणारच नाही. तर मग बॉलिंग, त्यांनी बॉल टाकला की बॅट्समन कोण निवडतं सांगा बरं? नंतर त्यांनी बॉल मारला की फिल्डरने तो अडवला, अंपायर, हे कोण ठरवतं? कॅमेरे सगळेच चालू आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून शेवटी ठरवणारी आणि काय दाखवायचं हे ठरवणारी बुद्धी माणसाची आहे, अगदी लक्षात घ्या. एक गमतीदार तुम्हाला आणखीन एक प्रसंग सांगतो. 2 टीम्स तयार केल्या रोबोच्या. रोबो म्हणजे यंत्रमानवच आहे. हे जशी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI, तसे रोबो म्हणजे यंत्रमानव आहे. 2 टीम्स तयार केल्या, एक इंग्लंडची आणि एक जर्मनीची. घडलेली घटना आहे. हे घटून सुद्धा आता काही वर्ष झाली असतील. आणि त्यांना आयडेंटिकल प्रोग्राम म्हणतात ना, अगदीच सारखे प्रोग्राम या सगळ्या दोन्ही टीम्सला दिले. आणि ते सायंटिस्ट वगैरे किंवा टेक्नोक्रॅट्स म्हणतात, तंत्रज्ञ, हे सगळे बसलेले आहेत बघायला. त्यांचा एंड रिझल्ट काय असला पाहिजे? सारखेच प्रोग्राम आहेत, त्याचप्रमाणे ते खेळणार आहेत. तर गोल लेस ड्रॉ, एकही गोल होता कामा नये. हाफ टाईम झाला फुटबॉलचा, त्यावेळेला कोणाचाही गोल झाला नाही. त्यावेळेला त्यांनी एकमेकाला अभिनंदन केलं, म्हणजे आवर प्लॅन इज वर्किंग किंवा आवर प्रोग्राम इज वर्किंग, आपण केलेला आहे तो. अगदी बरोबर. पण नंतर सेकंड हाफमध्ये एक गोल झाला. गोल झाल्यावर ह्यांच्या चेहऱ्यावर एवढी चिंता की त्यांनी स्वतः विचार करायला सुरुवात केली की काय, हे लक्षात ठेवा की त्यांनी स्वतः विचार केला, त्यांनी स्वतः कॅल्क्युलेशन केली, त्यांनी स्वतः मूव्ह घेतली. हे फार भयंकर आहे. आपल्याकडे भस्मासूर वगैरे उलटले म्हणतो, ह्या जर यंत्राने उलटायचं ठरवलं तर आपला अंत जो आहे, अनंत जरी आम्ही किती पुरला तरी ही यंत्रच आपला अंत करणार आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो आजच्या दिवसाच्या निमित्तानं. माणसाने जे जे बनवलं ना, त्यांनी माणसाला गुलाम केलं. यंत्र बघा, वाहनं, आपल्या वाहनांवर एवढं आपण अवलंबून आहोत की वाहन जर पडलं तर आपल्याला प्रोग्राम बदलावा लागतो. म्हणजे अगदी मित्र आहे, ॲडमिट झालेला आहे हॉस्पिटलमध्ये, आणि आपल्या गाडीचं चाक पंक्चर झालं असेल तर उद्या जाऊया म्हणून आपण कार्यक्रम शनिवारी रात्री ठरवतात की उद्या आपण हे करूया, इडली करूया, हे करूया. आणि सकाळी पेपरमध्ये येतं की सकाळी 7 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत लाईट नाही. आपला प्रोग्राम बदलला. आता रगडा आहे कुठे तुम्ही सांगा, विचार करा. आपण इतके अधीन झालेलो आहोत, गुलाम झालेलो आहोत. पैसा, गुलाम झालेलो आहोत. पैसा हे साधन आहे, साध्य आनंद हे आहे. मोटार, निरनिराळी यंत्र, मोबाईलसारखी डिव्हायसेस ही साधनं आहेत, लक्षात ठेवा, साध्य नाही आहे. जीवनात जे मिळवायचं आहे साध्य, एका शब्दात आनंद मिळवायचा आहे. आणि हा आनंद अनंत आहे, लक्षात ठेवा. आनंदाला अंत नाही आहे, सुखाला अंत आहे. सुखाचं दुःखात केव्हा रूपांतर होईल कळत नाही, केव्हा अपघात होईल. म्हणून अकस्मात तोही पुढे जात आहे, मरे एक त्याचा दुजा शोक व्हाय. अकस्मात जीवनात अकस्मात घटना घडतात, त्यावेळेला तरी अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे जीवनाचा, की जीवन माझ्या हातात नाही आहे. जीवनाची सूत्र असलेली अनंत शक्ती ही दुसरीच आहे, पण ती माझ्यातही आहे, माझ्यातही आहे. तो परमात्मा असेल तर मी आत्मा आहे. जीव, देह, काही आधी शब्द लावा, पण आत्मा आहे, त्याचाच अंश आहे. एक लहान मुलीची गोष्ट सांगतो, तुम्हाला कळेल. म्हणजे अनंत आणि आपण काय फरक आहे आपल्यात. म्हणून एक शब्द वापरतो की प्रकार आणि प्रमाण, 2 शब्द आहेत. फक्त प्रमाणाचा फरक आहे, अनंत आणि आपण याच्यात प्रकाराचा फरक नाही. आपणही अनंत आहोत, आपणही अनंत आहोत. त्या अनंतत्वाचा शोध किंवा अनुभव घेणं हा अनंत चतुर्दशीचा संदेश आहे. ज्यावेळेला सावरकरांना 2 जन्मठेपी झाल्या आणि ते गेले अंदमानला, त्यावेळेला बारी नावाचा कोणतरी जेलर होता, तो म्हणला आता मर या तुरुंगातच. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अनादि मी अनंत, मी अनादि आहे, मला आरंभच नाही आहे, म्हणून मला अंत नाही आहे. तू मरशील, लक्षात ठेव, पण मी 2 शिक्षा भोगून बाहेर येईल. अनादि मी, अनंत मी. आपलं सगळ्यांचं वर्ण नाही आहे, ते अनादि नाही, आपणही अनादीच आहोत. आपल्यात काहीतरी असं आहे की ज्याला आरंभ नाही आहे, आपल्यात असं काहीतरी आहे की ज्याला अंत नाही आहे. तिकडे आपलं दुर्लक्ष होतं, ते लक्षात घेतलं पाहिजे.
प्रकार आणि प्रमाण ज्याला म्हणतात ना, डिफरन्स ऑफ डिग्री म्हणजे प्रमाण, नॉट ऑफ काइंड म्हणजे प्रकार. मी आणि तो अनंत एकच होतो, प्रमाणाचा फरक आहे. एक मगाशी ती मुलीचं सांगत होतो, ती मुलगी आईला सांगते की मी आज बाजारात जाऊन भाजी आणते. शेजारीच ती भाजीवाली बसलेली असते, मला पैसे दे. पूर्वीची गोष्ट आहे, स्वस्ताई होती. आई तिला एक पैसा देते. आता पैशाचं नाणंही लोकांना माहीत नाही. एक पैसा देते, सांगितलं भाजी घेऊन ये. ती जाते, कोथिंबिरीची पेंडी असते तिथे, मला हे पाहिजे. ते म्हणाले की पैसे आहेत का तुझ्याकडे? आहे ना, एक पैसा. मी आज भाजी घेतल्याशिवाय जाणार नाही असं आईला सांगून आलेले. त्या भाजीवालीला त्या मुलीचं कौतुक वाटतं. ती काय करते, 100 काड्या मिळून एक पेंडी बांधलेली असते. आता हिच्याकडे एक पैसा आहे, 100 पैसे म्हणजे 1 रुपया. त्या पेंडीची किंमत 1 रुपया आहे. ती सोडते, त्यातली एक काडी तिला देते. सांगितलं एका पैशाला ही एक काडी. ती घेऊन येते घरी, जणू सगळी भाजीची मंडई खरेदी केली. आई बघ मी भाजी घेऊन आले. ते म्हणजे 1 रुपया आणि 1 पैसा याच्यात फरक प्रकाराचा नाही आहे. तीच कोथिंबिरीची पेंडी, पण एकच काडी दिली. हा जो अंशात्मक फरक आहे ना, तोच आपण कमी केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय करता येईल, तुकारामांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. ठाईचं वैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. आवडी भगवंत म्हणलेले नाही आहेत ते. भगवंत अनंत काही फरक नाही. पण संस्कृत भाषा अशी आहे की प्रत्येक शब्दाची म्हणून एक छटा आहे, शेड म्हणतो ना, आणि त्या छटेप्रमाणे अर्थ थोडासा बदलत जातो. तिथे आपण चिंतन करायचं असतं. समर्थ रामदासांचा दासबोधात एक समास आहे. अव्यक्त म्हणजे काय, व्यक्त नाही ते. असंख्य म्हणजे काय, संख्य नाही ते. अदृश्य म्हणजे काय, दृश्य नाही ते. अनंत म्हणजे काय, अंत नाही ते. तुम्ही म्हणाल की याला काय अर्थ आहे, यात समर्थांनी काय सांगितलेलं आहे, याच्याशिवाय दुसऱ्या भाषेत सांगताच येत नाही. आपण म्हणतो ना अनंत म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला इनफायनाईट म्हणतो, आणि अनंतता म्हणजे इन्फिनिटी. हे मॅथमॅटिक्समध्ये जरी वापरले शब्द तरी ते म्हणतात अनंतता हा आकडा नाही आहे, ही संख्या नाही. इट इज नॉट अ नंबर. किती गोष्टी झाल्या म्हणजे अनंत. आता भारताची पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या मोजता येते ना. आपण 140 कोटी वगैरे जे म्हणतो, मोजलेले आहे ना कुठेतरी, मोजता येते. आकाशातले तारे आपण म्हणतो असंख्य आहेत, मोजता येत नाही. पण जर आपण ती यंत्र वगैरे शोधून काढली तर मोजता येतील. जे निर्माण झालेलं आहे ना ते मोजता येतं. ते निर्माण होण्यापूर्वी जे आहे ना ते मोजता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ माझ्यात असलेली शक्ती आणि माझ्यात असलेलं चैतन्य, ज्याला आपण प्राण म्हणतो, प्राण कसा मोजता येणार? प्राणायाम वगैरे मधला प्राण ज्याला जीव म्हणतात, तो गेला ना की माणूस मरतो. तो आहे म्हणून माणूस सगळी कामं करू शकतो. या जीवाचं स्वरूप काय, आणि ज्या वेळेला माणूस जातो त्यावेळेला नेमकं काय घडतं, किती प्रयोग केले तो त्याने. अत्यंत एक सेन्सिटिव्ह बॅलन्स म्हणजे तराजू केलेला आहे. आणि तराजू इलेक्ट्रॉनिक आहे, म्हणजे जरा फ्रॅक्शन ऑफ अ ग्रॅम जरी काही कमी झालं तरी तो हलणार आहे आणि तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. काय सुटतं माझ्यातून आणि ते काय आहे ते त्याची व्याख्या करता येते का, ते दाखवता येते का? कितीही विज्ञानाने तंत्रज्ञानाने प्रगती केली तरी काही गोष्टी आपल्यात अशा राहणार आहेत की ज्याचा ग्राफ काढता येणार नाही, आलेख नाही काढता येणार, ज्याचा एक्सरे नाही काढता येणार, ज्याचं MRI नाही करता येणार, ज्याचं स्कॅन, पेट स्कॅन वगैरे काही करता येणार नाही. असं माझ्यात काहीतरी आहे आणि ते अनंत आहे. आणखीन एक तुम्हाला सांगतो की आपण जर प्रश्न विचारला की पोटावर आपण किती खर्च करतो, तर आपण सांगू शकतो की इतके रोज लागतात, घरं भाडं वगैरे सगळं सांगू. डोक्यावर किती खर्च करतो असा प्रश्न विचारला त्याने तर काय द्यायचं? कुणीतरी सांगितलं की तेल आणावं लागतं, कोण महिला म्हणाल्या शॅम्पूही आम्हाला लागतो, कोण म्हणाले की असं प्रवास करणार म्हणतात हेल्मेट. हे 2-3 उत्तर आल्यानंतर त्या मार्गदर्शकाने विचारलं, डोकं आहे ना तुम्हाला? माझा प्रश्नच कळला नाही तुम्हाला. डोक्यावर किती खर्च करता? डोक्यावरचा खर्च म्हणजे केसावरचा खर्च नाही. तुम्ही तेल आणि शॅम्पू सांगितलं ते, म्हणून आत गेल्यानंतर कट्टीवरचा काही खर्च नाही. तुम्ही हेल्मेट वगैरे सांगताय ते, अरे अगदी त्याला ब्रेन म्हणतात, मेंदू, त्याच्यावरचा सुद्धा खर्च म्हणजे डोक्यावरचा खर्च नाही. मेंदूच्या ज्या निर्णय शक्ती आहेत ना, त्या शक्तीसाठी तुम्ही काय करता?
आत्ता येतानाच सहज एक डॉक्टर बोलत होते आणि ते काय म्हणाले माहिती आहे ना, हल्ली आपल्या मेंदूचा व्यायाम कमी झालेला आहे म्हणून मेंदूचे विकार आपल्याला व्हायला लागले आहेत. आपण अगदी सहज म्हणतो की डिमेन्शिया हळूहळू विसरायला लागलेलं आहे आणि अल्झायमर्स म्हणजे संपलं, माणूस म्हणूनच मी संपलो, मला माहीतच नाही मी माणूस आहे, मला माहीतच नाही मी जिवंत आहे. अमेरिकेचे असे राष्ट्राध्यक्ष जे काही सहाय्यक जिवंत आहेत त्याच्यात 2-3 जणांना हा झालेला आहे अल्झायमर्स. ज्यावेळेला त्यांचं संमेलन असतं, मुद्दामून बघा गुगलवर तुम्हाला बघायला मिळेल, त्यावेळेला त्यांच्या बायका त्यांना घेऊन येतात. रोनाल्ड रिगन हा रफ अँड टफ सिनेमातला माणूस तो अमेरिकेचा राष्ट्रपती झाला, अल्झायमर्स झालेला आहे. भाषा विसरली. मग ती बायको काहीतरी सांगते की सगळ्या राष्ट्रपतींचे जिवंत जे राष्ट्रपती आहेत त्यांची एक मीटिंग आहे किंवा संमेलन आहे, त्याच्यासाठी तुम्ही आणले. काही कळत नाही त्याला, ही बाई आपली बायको आहे तेही त्याला कळत नाही. विचार करा, ही परिस्थिती जर पूर्वी काय होतं, निदान लोकांचे पाठांतर होते, रोज स्तोत्र म्हणत होते, आंघोळ करताना स्तोत्र सुरू झाले की पूजा चालूच राहायचं. म्हणजे मी जे पाठ केलेलं आहे ते आठवणं, ज्याला आपण म्हणतो ना इथे जे रिटेन किंवा रिमेंबर आहे ते रिकॉल. मेंदूला काही व्यायामच उरलेला नाही आहे. आता सगळी कामं, आपला नंबर आपल्याला कम्प्युटर आपल्या मोबाईलचा माहीत नसतो, तो सेव्ह कुठेतरी केलेला असतो. आपण किती कामं त्या मोबाईलवर सोपवलेले आहेत. आता AI म्हणून आलेले आहेत. आमचे काही विद्यार्थी सुंदर लिहित होते हो निबंध वगैरे, खरंच काय छान कविता वगैरे करत होते. आता वाढदिवसाला कविता ना, ज्याच्यावर वाढदिवस आहे त्याचे 3-4 तुम्ही क्वालिटीज सांगितल्या, ChatGPT आहे, तुम्हाला सगळे ChatGPT. म्हणजे पूर्वी तुम्ही जे लिहित होतात, आता सगळी आपली बुद्धीची एक कामं आपण ज्या कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा असं एखादं ॲप किंवा तुमचं मोबाईल नावाचं एखादं डिव्हाइस ह्याला जर दिली, काय भयंकर जीवन आपण जगणार आहोत. आणि म्हणून मगाचा जो विचार होता अनंत म्हणजे काय हे लक्षात घ्या. मेंदूच्या ज्या शक्ती आहेत ना, बुद्धी ही पहिली शक्ती आहे. बुद्धी म्हणजे मेंदू नाही, हे लक्षात घ्या. बुद्धी म्हणजे मेंदू नाही. नंतर कल्पनाशक्ती, ह्याला इमॅजिनेशन म्हणतो, त्याला अंत नाही आहे हो. इमॅजिनेशनला काय अंत आहे. माणूस आता कुठे कुठे झालं आहे, काही काही शोध लावलेले आहेत. आता निरनिराळे चिप्स, मायक्रोचिप्स किंवा आपण निरनिराळे शोध लावले आहेत. भारतात लागत आहेत शोध. विचार करा तुम्ही, आपली थक्क होतो आपण हे सगळं बघितल्यानंतर. तरी आणखीन कितीतरी राहिलेलंच आहे, कितीतरी राहिलेलं आहे. म्हणून विचार करा, कल्पनाशक्ती, नंतर विचारशक्ती, चिंतन आपण ज्याला म्हणतो, मनन ज्याला म्हणतो, ध्यान ज्याला म्हणतो, ही मेंदूची शक्ती आहे. ध्यानमध्ये सुद्धा धी म्हणजे बुद्धी, धियो यो न प्रचोदयात, बुद्धी आहे ती आपली. मग बुद्धी आहे, कल्पनाशक्ती आहे, विचारशक्ती आहे, तर्कशक्ती आहे. तर्क, लॉजिकल थिंकिंग, रिझनिंग म्हणजे मी रॅशनल थिंकिंग करू शकतो. सगळ्यात वरची शक्ती ज्याला आपण प्रतिभा म्हणतो, ज्याला कुंडलिनी म्हणतो, किंवा क्रिएटिव्हिटी म्हणजे नवनिर्माण क्षमता, सृजनशक्ती, सर्जनशीलता, नवीन निर्माण करतो. आता माणसाला नवीन माणूस निर्माण करायचा आहे. टेस्ट ट्यूब बेबीज वगैरे आपण म्हणतो, जुनं झालं आता, ते खूप जुनं झालं. म्हणजे मला सांगायचा तो मुद्दा लक्षात घ्या की एकच टूल म्हणजे एकच साधन मानवाने निर्माण केलं, ज्या साधनाने मानवाला मुक्त केलं. बाकीच्या सगळ्यांनी गुलाम बनवलेला आहे. पैसा गुलाम बनवलेला आहे, यंत्र गुलाम बनवलेलं आहे, मोबाईल गुलाम बनलेला आहे. बघा ना, गाड्या वगैरे गुलाम बनलेलो आहे. जी वस्तू आपण वापरतो गुलाम झालेलो होतो आपण त्याचे. एकच गोष्ट माणसाने निर्माण केली आणि त्या गोष्टींनी माणसाला सुशिक्षित, सुसंस्कृत, खरा माणूस बनवलं. ती म्हणजे भाषा, लँग्वेज. शिक्षणाचं एक सूत्र आहे, लँग्वेज इज द ओनली थिंग क्रिएटेड बाय मॅन दॅट हॅज एज्युकेटेड इट्स मास्टर. म्हणजे माणसाचं शिक्षण केलं, माणसाला सुसंस्कृत बनवलं. आत्ता मी बोलतोय ना, ती माझी भाषा कुठे आहे हे शब्द सगळ्यांना माहीत आहे. नाहीतर मी बोलतो ते तुम्हाला कळलंच नसतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जर मी विचार केला तर किती मोठी भाषेची आपल्याला एक वारसा मिळालेला आहे, संस्कृती आहे आपली ती. आणि आपल्या संस्कृतीला तोड नाही आहे. हे अगदी यापुढे लक्षात ठेवा. जे तरुण मंडळी बसलेली आहेत ना, अजून 25 वर्षच थांबा ना तुम्ही. 2050 नंतर एक कलेक्टिव्ह स्पिरिच्युअल लीडरशिप म्हणजे सामूहिक आध्यात्मिक नेतृत्व, ज्याला पसायदानात ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतू भूता, हे आपण पाठ म्हणतो, त्यांनी तिकडे सांगितलेलं आहे वेदात वगैरे. सद्विप्र समाज. विप्र म्हणजे तो असा ज्ञानी आहे की ज्याच्या ज्ञानातून कल्याणच निर्माण होतं, अकल्याण निर्माण होणार नाही. ज्ञान
विज्ञान, अज्ञान, आपण म्हणतो ना ऋग्वेदातलं शेवटचं सूक्त आहे संज्ञान सूक्त. संगच्छध्वम संवदध्वम संवो मनासी जानता. सुरू आहे आज ते अत्यंत आवश्यक आहे. आपण सगळेजण एकत्र बोलूया, एकत्र प्रवास करूया, एकत्र जगूया, एकत्र विचार करूया आणि मग आपण एक चांगला समाज म्हणून राहू शकतो. सहज एका पुस्तकाचं नाव सांगतो तुम्हाला आणि आपल्याला किती मोठा रोल म्हणजे भूमिका आहे या संपूर्ण भविष्य काळात आपल्याला म्हणजे भारताला म्हणजे विशेषतः भारतातल्या तरुणांना. कुठलीही भाषा असू दे ना, भाषेने माणसाला समृद्ध केलेलं आहे, भाषेनं माणसाला सुसंस्कृत केलेलं आहे. भाषा माणसाने निर्माण केलेली आहे, आकाशातून नाही पडली भाषा. विशेषतः संस्कृत याच्यातलं कृत म्हणजे केलेली आणि सम म्हणजे कल्याणासाठी केलेली भाषा संस्कृत आहे. बाकीच्या भाषात आपल्याला शब्दांच्या रूट्स कळत नाहीत, पण संस्कृतमध्ये कळतात. आणि म्हणून हा जर विचार मी केला की मी मराठी बोलेन, कोकणी बोलेन, मी कानडी बोलेन, गुजराती बोलेन, त्या सगळ्या लँग्वेजेस आहेत ना, डॉटर्स ऑफ संस्कृत अँड सिस्टर्स ऑफ ईच अदर. हे मुद्दामून लक्षात घ्या. सगळ्या भाषा एकमेकाच्या भगिनी आहेत आणि सगळ्या भाषांची भारतातल्या आई संस्कृत आहे, कृत आहे, केलेली आहे. आता इथे आणखीन एक वाक्य सांगतो अनंताचं. आपण तुम्ही कथा ऐकलेली असेल, ऋषींनी खूप चिंतन करून शब्द तयार केले, त्या शब्दात अर्थाचा विकास होत गेला. आता मी चिंतन करून ऋषींना अभिप्रेत असलेला, ऋषींना तोच अर्थ मी चिंतन करून काढला पाहिजे. साधा आपण स्वस्तिक म्हणतो, स्वस्तिकमध्ये सु अस्ति क म्हणजे अस्ति म्हणजे आहे कायम, सु म्हणजे चांगलं कल्याणकारी, आणि असं जे करतो ते जे चिन्ह आहे त्याला स्वस्तिक म्हणलेलं आहे. स्वस्तिक हे कालाचं चिन्ह आहे, स्वस्तिक हे ऋतूंचं चिन्ह आहे, स्वस्तिक हे पृथ्वीच्या गतीचं चिन्ह आहे, स्वस्तिक हे आयुष्याच्या गतीचं चिन्ह आहे. ते क्लॉकवाईजच असतं, उलटं स्वस्तिक काढायचंच नाही. क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं ते फिरत असतं. आता ह्याच्यात ऋषीने एक चिन्ह निर्माण केलं आणि त्या चिन्हात एवढा अर्थ भरला, मी विचार करून तो अर्थ विकसित केला पाहिजे. कारण अर्थाला अंत नाही आहे, अनंत आहे. गीतेचे इतके अर्थ लोकांनी लावले, इतके योग त्याच्यातून काढले, अजूनही काढतातच आहेत लोक. कारण का की गीतेचे शब्द तेच आहेत, अध्याय तितकेच, श्लोक 700, पण अर्थाचा विकास त्याला अंत आहे का? तो अनंत आहे, लक्षात ठेवा. जसजसं आपण एखाद्या स्थूल गोष्टीकडून, कॉन्क्रीट मला दिसतात त्या मूर्त, आपण सूक्ष्म गोष्टीकडे जातो, आपण अनंततेकडे जातो. फार सुंदर कन्सेप्ट आहे. आता अक्षय तृतीया आपण शब्द वापरतो आणि म्हणतो आज तुम्ही जे कराल ना ते अक्षय तुमच्या जीवनात घडत राहील. आज अभ्यास करा, आज चांगलं वागा, आज एकतरी सत्कृत्य करा. आज अक्षय तृतीया आहे, तिथे अक्षय तृतीयेचं आपण विशेषण म्हणून वापरतो. अनंत चतुर्दशीचं विशेषण वापरूया. अनंत चतुर्दशी माझ्या जीवनात अनंत चतुर्दशी आहे. अर्थ काय? प्रत्येक तिथी आहे ना, त्या तिथीचा एक संकेत आहे ना, एक संदेश आहे. म्हणजे प्रत्येक तिथीला अर्थ आहे. आपल्याला तो विचार करायचा नाही, आपण फक्त चतुर्दशीचा विचार करूया. चतुर्दशीनंतर शुद्ध पक्षात पौर्णिमा येते आणि वद्य पक्षात अमावस्या येते. सगळ्यांनी सांगितले, ज्ञानेश्वरीत स्पष्ट सांगितलेलं की या देहाच्या माध्यमात कुठल्याही शास्त्रात किंवा शाखेत ज्ञानाच्या प्रगती करायची असेल, चतुर्दशीपर्यंत प्रगती करता येते. पौर्णिमा तुम्हाला भक्तीची, मुक्तीची पाहिजे, गुरुची कृपा आवश्यक आहे, त्या परमेश्वराची कृपा वरदान आवश्यक आहे. आणि सुंदर सांगितलेलं आपण नवविधा भक्ती म्हणतो, शेवटची आत्मनिवेदन भक्ती म्हणतो. कल्पना करा ना, एक टेरेस आहे आणि त्या टेरेसला जायला 9 पायऱ्या आहेत, सोपानं आपण म्हणतो ना 9. मग पहिल्यांदा पहिल्या पायरीवर मूल चढतं. मूल आता चढायला शिकलेलं आहे, हे विचार करा. चालायला शिकवलं आईने, चालायला शिकवताना आई काय असते, त्याच्या पुढे असते, पडलं तर घेण्यासाठी. आता त्याला आई म्हणते की ये रे. आई 3ऱ्या पायरीवर उभे, मूल पहिल्या पायरीवर आहे, श्रवणम, नंतर 2ऱ्या पायरीवर कीर्तनम, असं करत करत ते जातं 8व्या पायरीपर्यंत. आणि 9वी पायरी म्हणजे टेरेस आहे. आत्तापर्यंत मुलगा फक्त मूल जे आहे ते घरातल्या खोल्यांचं छत बघत होते, सिलिंग, त्याला आकाश दाखवायचं जे अनंत आहे, त्या मुलाच्या दृष्टीने असीम आहे, ते दाखवायचं त्या आईला. आई करते काय, ये रे ये रे ये रे. 8 पायऱ्या ते मूल चढतं आणि नंतर म्हणतं की आता माझ्याने होत नाही आहे.
त्यावेळेला आई हसते, माझ्या बाळा हरकत नाही. ती टेरेसवर पोचलेली आहे, ती खाली वाकते आणि त्याला उचलून घेते. खाली वाकणं याला अवतार म्हणलेलं आहे आणि उचलून घेणं याला उद्धार म्हणलेलं आहे. ही मातृशक्ती आहे, जिचा आपण आता 15 दिवसानंतर नवरात्र वगैरे करणे मातृशक्ती आहे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, मातृरूपेण संस्थिता, मातृरूपेण संस्थिता. मग ती मातृभूमी असेल, मातृभाषा असेल, गोमाता असेल, लक्षात ठेवा सगळीकडून ती मातृशक्ती आपलं रक्षण करत असते. आता ही मातृशक्ती झाली. चतुर्दशीपर्यंत मी आलो. आता पौर्णिमा म्हणजे पूर्ण अवस्था. पौर्णिमा ही 15वी तिथी वगैरे असं नाही आहे. चतुर्दशी पौर्णिमा पूर्ण अवस्था. अमावस्या शून्य अवस्था किंवा साम्यावस्था. शून्य असं नाही आहे, साम्यावस्था. पण तरी आपण म्हणूया शून्य. झिरोपासून सुरू करून पौर्णिमेपर्यंत जातो म्हणून 16 फेजेस ऑफ द मून म्हणतो ना, या 16 कला आहे. पण 16 कला म्हणजे अनंत आहे का? अंत झाला की हो. चंद्र शुद्ध प्रतिपदेपासून वाढत 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 आला, पौर्णिमेपर्यंत आला, अंत थांबला, परत खाली खाली जाणार, नंतर इथे आला, अंत आहे ना. अमावस्याही अंत आहे आणि पौर्णिमाही अंत आहे, अनंत नाही आहे. अनंत काय असेल? आकाश. अनंत काय असेल? प्रकाश. पण शेवटी आकाश, प्रकाश, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम हे सगळे फिजिक्समधले शब्द आहेत हो. जिथे फिजिक्स संपतं ना तिथे स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म सुरू होतं. गीतेत सांगितलं जिथे बुद्धी संपते ना तिथे खरं माझ्या दर्शनाचा प्रवास सुरू होतो. पण बुद्धी तुला सांगते की इथपर्यंतच मी येऊ शकते, पण इथून पुढे मी तुला सांगते या वाटेने जा, तुला तो प्रकाश दिसेल, अनंत प्रकाश. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, रामकृष्णांची आवडती गोष्ट होती. एक लाकूड तोड्या होता, एकटा होता, लाकडं तोडायचा. एक साधू होता, त्या साधूला 4 लाकडं द्यायचा, बाकीची मुळी बांधून बाजारात विकायचा आणि 1 दिवसाचा खर्च चालायचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा लाकडं तोडायचा. शेजारी साधूची झोपडी होती, साधूला 4 लाकडं द्यायचा, म्हणजे त्याला काही स्वयंपाक करायचा असेल, यज्ञ करायचा असेल, काही नाही. एक दिवस त्याचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर तो साधूला म्हणतो की आता मी जे लाकडं तोडतो त्याच्यात माझं भागत नाही आहे, काय करू? हिंदी आहे म्हणून तो म्हणतो भीतर चलो. आता अनंताचा प्रवास, अनंततेचा प्रवास कसा? भीतर चलो. तो आत जातो. आत कोळसे पडलेले असतात आणि नदीच्या काठी अरण्याला आग लागते, नंतर ते कोळसे वाहत येतात. आता तो लाकडं तोडत असतो, तो लाकडाचा व्यापार बंद करून कोळशाचा व्यापार सुरू करतो. कोळशाचा व्यापार सुरू केल्यानंतर त्याला अर्थात बरे पैसे मिळायला लागतात. मुलं होतात. तो म्हणतो माझं भागत नाही आहे, भीतर चलो. आत गेल्यानंतर चंदनाची झाडं असतात. मग ती त्याची परिस्थिती आणखीन परिस्थिती वाढल्यानंतर तो एक दुकानाची शाखा असेल, दुसरी शाखा करतो. परत आपलं पुरत नाहीच आहे, हे लक्षात ठेवा. पुरत नाही तर उरत काय असणार आहे? काहीच उरणार नाही, पुरत नाही. भीतर चलो. आत गेल्यानंतर त्याला लोखंडाची खाण लागते, पुढे तांब्याची खाण लागते, भीतर चलो. चांदीची खाण लागते, भीतर चलो. सोन्याची खाण लागते, भीतर चलो. हिऱ्याची खाण लागते. प्रत्येक वेळ त्याला पैसे, त्याची आर्थिक परिस्थिती आहे, पण त्याला कळलेलं आहे या आर्थिक परिस्थितीत या पातळीवर मी आलेलो आहे. काही दिवसांनी नाही सुख येते, सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले. आणि म्हणून तो म्हणतो की नाही खरं. आज तो म्हणतो भीतर चलो आणि साधू डोळे बंद करून बसतो. याचाच अर्थ आता पुढे काय मला विचारू नकोस. तो त्या हिऱ्याच्या खाणीच्या पलीकडे जातो आणि त्याला असा प्रकाश, असं संगीत, असा स्पर्श इतकं जाणवतं. अनंततेचा स्पर्श असतो, तो अनंततेचं संगीत असतं. आता अनंततेला संगीत असतं का नाही? संगीत अनंत आहे, संगीताला अंत नाही, लक्षात ठेवा. प्रकाश, प्रकाशाला कुठे सोर्स तुम्हाला दिसू शकेल, हा सूर्याचा प्रकाश आहे. पण असे कितीतरी सूर्य या ब्रह्मांडात आहेत किंवा असे अनेक ब्रह्मांड आहेत. या अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो स्वामी आहे ना तो इथे बसलेला आहे. तो मूर्तीत आहे, तो फोटोत आहे, त्याचे मंदिर आहेत, सगळे आहेत ना. पण अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो नायक आहे ना तो जर माझ्या आत असेल तर खरा मी अनंतच बनेल. तर तो आत जातो आणि नंतर म्हणतो इतकं शांत वाटतंय. हा स्पर्श जो आहे ना तो अनंततेचा स्पर्श, हा आनंदाचा स्पर्श आहे, हा चैतन्याचा स्पर्श आहे, हा मुक्तीचा स्पर्श आहे. मुद्दामून बघा बाहेर येतच नाही तो. जाऊ दे बाहेर, आता कशाला जायला पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही की जसं जसं मी आत जाईन ना म्हणून बाहेरचं कितीही स्पेस असेल, इनफायनाईट स्पेस म्हणा, अनंत अवकाश, आतलं त्याच्यापेक्षा जास्त. आता अनंततेपेक्षा जास्त काही असतं का? नसतं. परफेक्शन, पूर्णता. 2 पूर्ण याला काही अर्थ नाही हो. एकच पूर्ण आहे. 2 पूर्ण कशी असतील? म्हणजे एक अपूर्ण नाही का झालं?
दोन अर्धी अर्धी पूर्ण, या अर्धपूर्ण या काही अर्थ आहे का? नाही ना, एकच पूर्ण आहे आणि ते पूर्ण तत्व आहे. त्याला निरनिराळ्या धर्माचे लोक निरनिराळी नावं ठेवतात. एकच परमेश्वर आहे. आपण म्हणतो ना, एकम सत विप्रा बहुधा वदंती. हा विप्र समाज निर्माण करायचा आहे. पॉवर शिफ्ट नावाचं पुस्तक आहे, मगाशी जो उल्लेख करत होतो तो एक फार चांगला हे लेखक आहे, फ्युचरॉलॉजिस्ट आहे तो ॲस्ट्रॉलॉजर नाही, तो भविष्य नाही आहे, तो ज्योतिषी नाही आहे, पण इतका डेटा तो जमवतो. 300-400 लोक त्याच्याकडे काम करत असतात आणि ते करत असताना त्याचा डेटा सगळा गोळा करतो आणि तो पुस्तक लिहितो. आता किती पूर्वीचं पुस्तक आहे, फ्युचर शॉक नावाचं पुस्तक 1970 साली त्यांनी लिहिलं. आणि तो ज्या वेळेला म्हणतो की या भविष्यकाळात असं घडणार आहे ते आपण आत्ता अनुभवत आहे. तो भविष्यकाळात सगळ्यात बेसिक महत्त्वाचा असा जर कुठली संस्था असेल तर कुटुंब संस्था फ्रॅक्चर्ड फॅमिली त्यांनी नाव दिलेलं आहे त्या चॅप्टरला. तडे जातील, तुकडे तुकडे पडतील, डिसइंटिग्रेटेड फॅमिली. आता तर फॅमिली इथपर्यंत आलेली आहे, पहिल्यांदा मूल हवं मूल नको, आता लग्नच कशाला पाहिजे, लिव्ह इन, हे त्याच्याही पुढे आलेलं आहे. हे सगळं घडणार आहे. 70 साली त्यांनी सांगितलं ना, त्याचा 80 साली थोडासा अनुभव यायला लागला. आता तर सगळंच अनुभव आलेलं आहे. फ्युचर टेन्समधलं एज्युकेशन कसं असेल, त्यांनी फॅक्टरी सांगितलेली आहे. फॅक्टरीत कामगारांना जसं वर्क शेड्यूल दिलेलं असतं, तुम्हाला टाइम टेबल दिलेलं आहे, कामगारांना जसा नंबर दिलेला असतो तसा तुम्हाला रोल नंबर आणि डिव्हिजन आहे. तिथे तसा भोंगा वाजतो, सायरन, तसे इथे घंटा वाजते. काय फरक आहे? म्हणजे नवीन काहीतरी ज्ञान निर्माण होणं हे थांबणार आहे, तो म्हणतो. हे त्यांनी पुस्तक लिहिल्यानंतर 80 साल, बरोबर 10 वर्षांनी त्यांनी आणखीन एक पुस्तक लिहिलं ज्याचा अनुभव आपण आत्ता भारतात घ्यायला लागलेला आहे. द थर्ड वेव्ह, तिसरी लाट. तो अनंततेचंच आपल्याला सांगतोय, लक्षात ठेवा. परंतु तो अंतवंत, शांत म्हणजे अंत असं जे माणसाचं शरीर आहे, पण माणसाची बुद्धी अनंत अमुची. ध्येयासक्ती, देहासक्ती नाही आहे जी आपल्याला सध्या आहे. देहासक्ती म्हणजे हे पाहिजे खायला, हे पाहिजे लिहायला, हे पाहिजे वापरायला, हे पाहिजे करायला, हे पाहिजे देहाला. ध्येय हा शब्दच आपण विसरलो, लिहिता येत नाही लोकांना, बोलता काय येणार आहे. अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत आशा म्हणजे आकांक्षा. किनारा तुला पामराला, तो समुद्राला म्हणतो, एवढ्याशा बोटीतून जहाजातून आलेला आहे आणि तो समुद्राला म्हणतो तुला किनारा आहे. आमच्या बुद्धीला किनारा नाही आहे, आमच्या कल्पनाशक्तीला किनारा नाही आहे. म्हणून हे लक्षात ठेवा. तिसरी वेव्ह, तिसरी लाट, ह्या सगळ्या पुस्तकाची मराठीत भविष्यकालीन धक्का, द फ्युचर शॉक. आता तिसरी, द थर्ड वेव्ह. पहिली लाट माणसाच्या संस्कृतीत कुठली आली? ॲग्रिकल्चर, शेती, आणि ती काही हजार वर्षे टिकली. त्याच्यानंतर लाट आली ती आपण ज्याला इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक क्रांती, मशीन युग आलं, यंत्रयुग आलं. आता यंत्रयुगाच्या पुढे काय येणार आहे? तंत्रयुग आलं, टेक्निक्स. आता रिमोट काय आहे? रिमोट हे टेक्निक आहे. रिमोट सेन्सिंग, आपण रिमोटनी सगळी यंत्र चालवतो, सगळं करता येतं रिमोटनी. रिमोट हे तंत्र आहे. मग त्याला इलेक्ट्रिक शब्द मागे पडला आणि इलेक्ट्रॉनिक शब्द पुढे आला. इलेक्ट्रॉनिक रेव्होल्युशन ही तिसरी लाट आहे. आणि या तिसऱ्या लाटेत भरपूर आपल्याला काहीतरी करता येईल चांगलं. पण त्या तिसऱ्या लाटेत जर आपण अडकलो तर आपण समुद्राच्या पोटात जाऊन स्वतःचा नाश करून घेणार आहे. समुद्रात पोहण्याचं एक तंत्र आहे बघा, गोंदवलेकर महाराजांनी फार चांगलं सांगितलेलं आहे. अशा प्रचंड लाटा येतात समुद्रावर आणि तुम्ही समुद्रात पोहायला गेलेला. आपल्या बाजूला मैत्रिणी आहेत आपल्या म्हणल्यानंतर एक जण म्हणतो लाट येताना बघ, मी लाटेवर आरूढ होतो. जो लाटेच्या डोक्यावर पोहताना जातो त्याला लाट पोटात घेते आणि कुठे नेऊन सोडेल. समुद्रात बुडतात ना माणसं, ती तशीच बुडतात. समुद्रात पोहण्याचं एक तंत्र आहे. लाट आली ना, तुम्ही लाटेच्या पोटात शिरा, लाट आपल्या डोक्यावरून तुम्हाला किनाऱ्यावर आणून टाकते. कारण लाटेचा प्रवास किनाऱ्याकडे असतो. तुम्ही जर लाटेच्या डोक्यावर चढलात ना तर ती पोटात घेऊन तुम्हाला आत घेते, कारण पुन्हा लाट मागे जात असते, पुन्हा पुढे येत असते. हे फार महत्त्वाचं आहे. तिसरी लाट ही इलेक्ट्रॉनिक रेव्होल्युशन आहे, जी किती वर्षापूर्वी आली हो, 50 वर्षाचा झाले नाही. आपण मोबाईल वापरायला लागून किती वर्ष झाली. आपण अनंतत्व आपल्यातलं विसरलोय. हा मला मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की मोबाईल वगैरे यंत्र आहेत ना, ही इलेक्ट्रॉनिक रेव्होल्युशनमधली यंत्र आहेत. ही तिसरी लाट आहे. त्या तिसऱ्या लाटेत एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी की टर्निंग पॉईंट. आता आपल्याला खरी संधी आहे. खरं म्हणजे ही संधी गमावली आहे का? अनंततेच्या व्रताचा मला जर विचार, अनंत चतुर्दशीचा, तर हा एक संदेश आहे
की अनंताचा ध्यास घ्या तुम्ही. अनंत हे तुमचं ध्येय बनलं पाहिजे. अनंताचं ध्यान करा. अनंताकडे जाणं हा तुमच्या जीवनाचा श्वास किंवा प्रवास बनला पाहिजे. मला अनंततेकडे जायचं आहे. म्हणजे काय, सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की हे सगळं लिहिल्यानंतर थर्ड वेव्ह त्याच्यात एक संधी आहे. तो म्हणाला, एक सांगतो, पूर्वी ज्या वेळेला टी व्ही आला त्यावेळेला 11 वाजता टी व्ही बंद व्हायचा. एकच चॅनल होता, तो सुद्धा दूरदर्शनचा. आपल्याला चॉईस कुठे होता? ज्यावेळेला तो कार्यक्रम चालू आहे तोच बघावा लागत होता. पुढे ज्यावेळेला आपण म्हणतो की ह्या निरनिराळ्या डिव्हाइसेस आल्या, रेकॉर्डिंग मला करता आलं, मी मला पाहिजे त्यावेळेला बघता आलं. नंतर आपल्या कॅसेट्स गेल्या आणि CD झाल्या. आता CDs गेल्या, आता पेन ड्राईव्ह वगैरे निरनिराळी यंत्रणा आलेली आहे. आता मला जर भीमसेनांचं गाणं ऐकून भीमसेनांचा शिष्य व्हायचं आहे, रात्री 11ला माझं दिवसाचं सगळं काम संपतं, रात्री 11ला मी भीमसेनची लावू शकतो CD. आणि आता तर काय, मला संपूर्ण व्हिडिओ दिसतो, ते कसे गातात, कसे त्यांचे आलापी आहे सगळं. मला चांगला क्रिकेटर व्हायचं आहे, मला प्रत्येक चांगला क्रिकेटर आहे. बॉलर व्हायचं असेल तर चांगले बॉलर्स, बॅट्समन व्हायचं असेल तर सगळे मिळतात. आणि मी मला पाहिजे त्यावेळेला माझी साधना, आराधना, तपश्चर्या करू शकतो. ही केवढी संधी मिळालेली आहे. पूर्वी ज्या वेळेला आईला बघायचं असतं कुठेतरी भजन, वडिलांना बघायचं असेल कुठेतरी पॉलिटिकल न्यूज, आणि मुलाला बघायचं असतं काय बघायचं असतं, क्रिकेट. कसं थांबणार, भांडणच होणार आहे तिथे. आता काही नाही आहे, मला माझ्या निरनिराळ्या मोबाईलवर सगळे चॅनल्स मिळतात. आता स्काय जो येणार आहे मोबाईल किंवा स्काय TV, जगातलं सगळं तुम्हाला दिसणार आहे. मग तिथे तुम्हाला गरजच नाही टॉवरची. आता निदान टॉवर तरी लागतो तुम्हाला. जे वायरलेस पेमेंटला काही नाही, फक्त त्याला काही लागत नाही, पण टॉवर लागतो ना. डायरेक्टली सॅटेलाईटवरून येणार आहे. हे कुठे गेलेलं आहे सगळं लक्षात ठेवा. नारद आपले असा प्रवास करत होते. आपण ज्याला स्टार ट्रेक वगैरे तुम्ही बघा असेल, पुढे कसा प्रवास होणार आहे सांगितलेलं आहे. नारदांचं आपण काय बघतो माहिती आहे ना, दत्तावतार हे एक उदाहरण तुम्हाला फक्त सांगतो. नारदांना काय करायचं की अत्री अनसूया हे अत्यंत चांगले आहे, आणि इंद्र वगैरेंना भीती वाटते की अत्रीच्या तपश्चर्याने अनसूयेच्या पातिव्रत्याचं तेज एकत्र झालं. त्यांनी जर इंद्राचं सिंहासन मागितलं तर स्वर्गाचं राज्य त्यांना खाली. पण हे ऋषी आहेत, त्यांच्याकडून काही वाईट होणार नाही. पण गंमत बघा, तर ते म्हणाले पण बघितलं तर सगळेजण भांडतायत. ब्रह्मदेवाचे जे भक्त आहेत तर ब्राह्म ते म्हणतात आम्ही श्रेष्ठ आहोत, कारण निर्माणच केलं नसतं तर जगच झालं नसतं. विष्णूचे जे वैष्णव आहेत ते म्हणत होते नुसतं निर्माण करून त्यांना जगवलं नसतं तर काय झालं असतं, आम्ही विष्णू श्रेष्ठ आहे. नंतर शंकर म्हणाले शैव की अरे सगळेच जगले तर पृथ्वीवर उभी राहायला जागा आहे का? पृथ्वीची लोकसंख्या कितीही झाली ना तरी मेलेल्यांची संख्या पृथ्वीच्या लोकसंख्येपेक्षा इतिहासात सांगतो जास्त असणार आहे. म्हणजे आपल्या भारताची 140 कोटी जरी झाली तर भारताच्या इतिहासात त्याच्यापेक्षा जास्त लोक मेलेले आहेत. शंकर म्हणतो हे माझं डिपार्टमेंट आहे. अशा वेळेला काय श्रेष्ठ, नारदांना चिंता लागलेली आहे. आणि नारदांचा प्रवास आहे ना, जो प्रवास आपण करू शकणार आहोत यापुढे, त्याला टेलिपोर्टेशन म्हणतात. ट्रान्सपोर्टेशन आणि टेलिपोर्टेशन हे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. आणि ते म्हणतात, आता मी सगळं विज्ञान सांगत नाही, पण ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, चालवता येईल, भिंत चालू शकेल. टेलिपोर्टेशन नावाचा प्रकार आहे. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, मी माझं जो पार्सल आहे ते ट्रकमध्ये घालतो, ट्रक जातो ते पार्सल घेऊन. आता पार्सलच जाणार आहे तिकडे, ट्रकची काय गरज आहे? पूर्वी योगी असे जरा वर राहायचे, आपण फ्लोटिंग म्हणतो, त्याला लेव्हिटेशन म्हणतात. आता तसल्या ट्रेन्स काढलेल्या आहेत, प्रचंड. खाली रूळ आहेत, त्याच्यात पोलार आहे, चाका आहेत, त्याच्यात पोलार आहे. आणि साधा नियम आहे फिजिक्समधला की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असे 2 ध्रुव आहेत, साऊथ पोल, नॉर्थ पोल. ते विरुद्ध झाले तर अट्रॅक्ट होतात, पण ते सेम झाले तर रिपेल होतात. तर काय करायचं, गाडी स्टेशनवर आलेली आहे ना, तर विरुद्ध म्हणजे रुळातला एक नॉर्थ पोल असेल, गाडीच्या चाकातला साऊथ पोल असेल, म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, ती गाडी लँड होते, स्टेशनमध्ये थांबलेली आहे. आणि ज्यावेळेला ती दुसरीकडे जाणार आहे त्यावेळेला ते जे रुळातला नॉर्थ आहे याच्यातही नॉर्थ तयार करायचा, ती गाडी उचलली जाते, रेल्वे उचलली जाते आणि झूम करून दुसऱ्या स्टेशनपर्यंत जाते. नाही आवाज, नॉईज पॉल्युशन नाही, नाही कुठलं एमिशन, गॅसेस वगैरे काही निर्माण होत नाही. त्याला लागतं काय, गाडी उचलली गेली आणि गेली तिकडे. हे प्रयोग झालेले आहेत, आता चालत आहेत गाड्या अशा, लेव्हिटेटिंग ट्रेन्स म्हणतात त्यांना. हे पूर्वी आपले ऋषी करत होते, हे आता शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. पण शास्त्रज्ञ सतत मटेरियल और मॅटरवर काम करत असतात, मॅटरवर, जड पदार्थावर. आपले ऋषी प्रयोग करत होते
ते माइंडवर किंवा चैतन्य स्पिरिट त्याच्यावर प्रयोग करत होते. आणि म्हणून आत जाण्यासाठी अनंताचा ध्यास आणि अनंताला पोचण्यासाठी ऋषींचीच आपल्याला मदत घेतली पाहिजे. हे आपले जे निरनिराळे ग्रंथ आहेत ना, त्या ग्रंथात बघा सगळीकडे आतला प्रवास आहे. अंतरिक्ष शब्द वापरतो, आतला आहे. अंतराळ शब्द वापरतो, आत आहे. सगळं आत. इनर स्पेस ही बाहेरच्या स्पेसपेक्षा जास्त आहे. पण आतला माझा प्रवास आहे ना, तो पूर्णपणे माझ्या हातात आहे. मी ठरवलं की नाही तिकडे लक्ष द्यायचं, की लक्ष न देता मी अभ्यास करत राहतो. एक सारी आईन्स्टाईनवर कविता आहे, लक्षात ठेवा. आईन्स्टाईन हा महान, आपल्याकडे जसे अब्दुल कलाम होऊन गेले, आपल्याला ते खरंच महान आहे. मगाशी त्यांचं एक वाक्य ऐकलं, हे सुद्धा मी मोबाईलवरच सांगतो तुम्हाला. चांगलं कितीतरी असतं. ते म्हणाले, आय एम नॉट हँडसम. ते काय दिसायला चांगले होते का? बट आय ऑलवेज ऑफर माय हँड टू सम. कोणाला तरी मदतीचा हात मी सतत देतो. हात मदतीचा देणारा हँडसम, नुसता चेहऱ्यावरचा तो हँडसम, असा त्यांनी विचार दिलेला आहे. आईन्स्टाईन असाच फिलॉसॉफर सायंटिस्ट आहे. मगाशी मातृशक्ती सांगितलं ना, त्या आईन्स्टाईनचं वाक्य अनंतता तो डिफाईन करतोय. फार मोठा तो होता, अनंतता तो व्याख्या करतोय. म्हणाले विज्ञान पुढे निघालेलं आहे, तंत्रज्ञान त्याला मदत करते. पूर्वी माणूस बुद्धीनं कॅल्क्युलेशन्स करत होता, आता कम्प्युटर्स आहेत. आता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे आलेला आहे. न्यूटननी कसे काढले असतील, तो आपण म्हणतो ना, न्यूटननी सिद्धांत शोधून काढले, कसे काढले असतील. त्याच्यापूर्वी आपल्या ऋषींनी काढलेले आहेत. अशा प्रकारचं संशोधन परदेशात होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. कारण परदेशात ज्ञानाला रंग नाही आहे, ज्ञान अनंत आहे. आपल्याकडे यांचं ज्ञान भगवं, त्यांचं ज्ञान हिरवं, त्यांचं ज्ञान निळं, असे आपल्याकडे रंग दिलेले आहेत. रंग दिले म्हणजे मर्यादाच घातली की हो, तसं नाही आहे. ते त्यांचं कमिटमेंट टू नॉलेज. ज्ञान म्हणजे ज्ञान, ते कुठल्याही धर्माचं असू दे, कुठल्याही देशातलं असू दे, कुठल्याही संस्कृतीतलं असू दे. म्हणून आज ते आपली ग्रंथ, आपली शिल्पकला, काय मंदिर आहेत, आपल्याला कळतच नव्हतं की इतक्या त्यांनी हिशेब केलेला, इतके टन वजनाचा दगड इतक्या उंच काही हजार वर्षापूर्वी कसा नेला असेल. आता ते त्याच्यावर विचार करतायत, डिझाईन्स तयार करतायत. अवघड आहे. 300 टन वजनाचा दगड पुरीच्या मंदिराच्या वरती कळस कसा नेला असेल त्याने. तर क्रेन्स वगैरे कुठे होत्या त्यावेळेला, पिरॅमिड्स वगैरे सुद्धा तसाच प्रकार आहे. हात म्हणतो ही बुद्धी आहे ना, ती अनंत आहे. त्या बुद्धीचा स्पर्श मला झाला पाहिजे. एक गमतीदार प्रसंग सांगतो विवेकानंदांच्या जीवनातला. माहीत असेल तर पुन्हा ऐका. आपण चिंतन करतोय अनंत म्हणजे काय ते. 500 जण होते. विवेकानंदांनी 8 भाषणं त्यांनी केलेले आहेत. ॲट द फीट ऑफ माय मास्टर, इंग्लिशमध्ये, कारण माझे गुरुदेव म्हणून मराठी पुस्तक आहे, छोटं पुस्तक, 8 व्याख्यानांचं, पॉकेट बुक सुद्धा म्हणता येईल. एका भाषणानंतर एक 10 वर्षाचा मुलगा जातो आणि त्यांना विचारतो. स्वामीजी त्याला विचारतात, व्हॉट कॅन आय, मी काय करू शकतो तुझ्यासाठी? मुला, तुला काही विचारायचं आहे का? हो, मला विचारायचं आहे. काय विचारायचं आहे? तुम्ही तुमच्या गुरुबद्दल, फार महत्त्वाचं आहे, अनंत गुरु हा अनंत आहे. परब्रह्म जर अनंत असेल, गुरु साक्षात परब्रह्म. आपण गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव नुसतं गुरुगुरत राहतो. पण गुरु साक्षात परब्रह्म आहे. म्हणजे परब्रह्माच्या वर जर काय असेल, अनंततेच्या पलीकडे जर काही अनंत असेल, तर तो सद्गुरू आहे. हाही जर मला सद्गुरूची परिचय झाला, ओळख झाली, घट्ट श्रद्धा निर्माण झाली, ज्याला निष्ठा म्हणतात, मला कोणी काही करू शकणार नाही. काही झालं तर देहाला होईल ना, माझ्या बुद्धीला, माझ्या त्याच्या पलीकडे असलेला चित्त, आत्मा, त्याला कोण काय करू शकणार आहे? अनादि मी, अनंत मी. हे सावरकरांचं लक्षात ठेवा. आणि ते गाणं सुधीर फडकेंनी म्हणलेलं आहे, ते मुद्दामून नाही का, गुगलवर तुम्हाला लगेच मिळेल, अनादि मी, अनंत मी. आणि सावरकर अंदमानात आहे, सावरकर समुद्राच्या काठाशी आहे. जे जे अनंत तुम्ही समजताना त्याला ते सांगतायत की तू आकाशात, तू अनंत नाही आहेस, तू अनंत आहेस हे शोधून काढणारा मी अनादि आहे, अनंत आहे. काय सुंदर आहे, पौरुष आहे त्याच्यात, पुरुषार्थ आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो, आईन्स्टाईनने एक सुंदर वर्णन केलेलं आहे. त्याच्या आधी एक लक्षात घ्या. हा मुलाचा जो प्रसंग आहे तो आधी पाहूया, नंतर सांगतो की अनंत म्हणजे फक्त पूजा, अनंत म्हणजे फक्त व्रत, अनंत म्हणजे फक्त तो दोरा, अनंत म्हणजे फक्त नाही आहे. फक्त ते फक्त सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक आहे. त्याच्यात अर्थ आपण शोधला पाहिजे. हा अर्थ बघा. तो मुलगा प्रश्न विचारतो, तुम्हाला गुरु होते ना? म्हणजे त्याच्याचबद्दल तर मी सांगतोय ना, रामकृष्ण परमहंस. मग त्यांना गुरु होते का? हो म्हणाले, तोतापुरी होते. मग त्यांना गुरु होते का? हो, असं.
त्यांना गुरु होते का? गुरु गुरु गुरु. मग तो मुलगा 10 वर्षाचा प्रश्न विचारतो, म्हणजे विवेकानंदांचे विचार तो इतके मन लावून ऐकत होता. हु वॉज दॅट गुरु हु हॅड नो गुरु? पहिला गुरु कोण की ज्याला गुरु नव्हता? विवेकानंद म्हणाले, मी एवढे प्रश्न माझ्या गुरुंना विचारले, हा प्रश्न कधी माझ्या डोक्यात आलाच नाही. पहिला गुरु कोण की ज्याला, आणि प्रत्येक क्षेत्रात आहे. पहिला कलाकार कोण की ज्याने मूर्ती तयार केली, नंतर त्यांनी शिष्य तयार केले. गुरु शिष्य परंपरा हा तर आपल्या संस्कृतीचा विशेष आहे, अगदी लक्षात घ्या. पहिला गुरु कोण? विवेकानंद म्हणाले, पहिल्यांदाच मी गोंधळून गेलो. अशा वेळेला म्हणाले की त्यालाच प्रश्न विचारावा. तू हा प्रश्न मला का विचारलास रे? आय फेल्ट लाईक आस्किंग. म्हणाले, बाकी 499 बरोबर 500 लोक होते. 499 लोकांना एकालाही कुणाला हा प्रश्न विचारावा असं का वाटलं नाही? सांग. पुढचा प्रश्न विवेकानंद विचार, हा प्रश्न कोणी विचारला? तो तुम्ही विचारला. म्हणजे तुझ्या छातीनं विचारला का? नाही, मी विचारला. म्हणजे तुझ्या डोक्यानं विचारला का? डोकं कसं विचारेल? आता विचार करतो तो. ओठानं विचारलं का? नाही. दातानं विचारलं का? नाही. जिभेनं विचारलं का? नाही. कंठानं विचारलं का? नाही. असं करत करत तो म्हणतो की माय ब्रेन आस. आता कल्पना करा, इथे अंत आहे, ब्रेनला अंत आहे. ज्या वेळेला प्रेत जाळलं जातं ना, त्यावेळेला पहिल्यांदा केस आणि कातडी जळत असेल, पण नंतर लोणी जसं अग्नीवर ठेवल्यानंतर वितळतं ना, मेंदू वितळून जातो. काय मेंदू दुसरं सांगा बरं? तो माय ब्रेन. मग विवेकानंद त्याला, बाकीच्या 499 लोकांना ब्रेन्स नव्हते का? माय ब्रेन आस्क्ड मी दॅट क्वेश्चन. आता हा मुलगा विचार करतोय आणि तो अनंततेचा एक पैलू सांगतोय. ब्रेनच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे एक शक्ती आहे. त्या शक्तीने मला स्पर्श केला अँड इन्स्पायर, मला प्रेरणा दिली हा प्रश्न विचारायला. ती जी बुद्धीच्या पलीकडची शक्ती आहे ना, त्याची उपासना केलं पाहिजे. आता नवरात्र आपण ही साडी या रंगाची, ती साडी त्या रंगाची, हे फार बाहेरचं आहे हो, बाहेरून बाहेर आहे. आत नको का जायला? आनंदाचा झरा आत अखंड वाहतोय, पण माझा सगळा प्रवासच बाहेरचा आहे. मला जे काही मिळवायचं ते सगळं बाहेरचं मिळवायचं आहे. नाही आहे, आतलं मिळवलं ना की बाहेरचं मिळालं तरी चालेल आणि नाही मिळालं तरी चालेल. आणि आतलं जर मिळालं नाही ना, तर सगळ्या जगाचं तुम्हाला नेतेपद मिळालं तरी काही नाही आहे. ते सगळं क्षणभंगूर आहे. केव्हा संपेल तुम्हाला सांगता येत नाही. विचार करा. आणि म्हणून त्या मुलांनी सांगितलं की बुद्धीच्या पलीकडे एक शक्ती आहे, आपण त्याला पराशक्ती, जसं परब्रह्म तसं परा स्त्रीलिंग आहे म्हणून पराशक्ती, तिचा स्पर्श झाला पाहिजे आपल्याला. हे अनंत व्रतात मिळवायचं आहे काय, तर ते जे अनंतत्व आहे ना, त्याचा कुठेतरी स्पर्श माझ्या बुद्धीला झाला पाहिजे. आणि मला जर विचाराल तर बुद्धी म्हणजे माणूस आहे. ज्यावेळेला हार्ट ट्रान्सप्लांट झाला त्या गेल्या शतकात, त्यावेळेला लोकांनी कथा लिहिल्या, भाबड्या कथा लिहिल्या की त्या संताचं हृदय त्या डाकूला दिलं सैतानाला आणि तो संतासारखा वागायला लागला, आणि एका दुष्टाचं हृदय सज्जनाला दिलं आणि तो दुष्ट व्हायला लागला. नाही हो, हृदय हा पंप आहे फक्त ब्लड सर्क्युलेट करणारा. आणि हृदयात प्रॉब्लेम निर्माण झाला तर एखादा पेसमेकर खिशात ठेवून माणसं चांगली जगतात. काही नाही हृदयात, मेंदूच सगळं आहे. म्हणजे आपण म्हणतात ना, एका सिनेमातलं एक वाक्य आहे की त्याचा मोबाईल तू चोर. मोबाईल चोरल्यानंतर अर्धा माणूस म्हणजे अर्धा त्याला तू चोरलेला आहेस. लॅपटॉप चोर, त्याला पूर्ण चोरलेलं आहेस. यू हॅव स्टोलन दॅट मॅन हू ओन्स दॅट लॅपटॉप. कारण त्याला माहिती नाही माझी संपत्ती किती आहे, पण त्या लॅपटॉपमध्ये एंट्रीज आहेत सगळ्या. मला माहीत नाहीत माझं एक्सपान्शन किती बिझनेसचं झालेलं आहे, पण लॅपटॉपमध्ये सगळं माहीत आहे. म्हणून त्याचा मोबाईल तू चोर, त्याला तू अर्धा चोरलास. त्याचा लॅपटॉप चोर, त्याला तू पूर्ण चोरलास. हे काय आहे? शेवटी लॅपटॉपवर एंट्री केलं कुणी? माझ्या ब्रेननं. म्हणजे माझा ब्रेन ट्रान्सप्लांट जर झाला तर माझ्यासारखा दुसरा माणूस निर्माण होईल. म्हणजे माझी सगळी मेमरीज त्याला जाईल, माझी सगळी बुद्धी सगळं जाईल. बुद्धीची स्मृती ही केवढी शक्ती आहे सांगा बरं. आत्ता मी बोलतोय ना, ते शब्द आठवून बोलतोय, त्या शब्दांची वाक्य करून बोलतोय, त्या वाक्यात विचार घालून बोलतोय. म्हणजे मी विचार करून बोलतोय आणि तुम्ही ऐकून विचार करताय. या विचार करण्याला प्रवचन म्हणतात. लक्षात ठेवा, हे चिंतन आहे. मी चिंतन करून बोलतोय, लक्षात ठेवा. आणि या माझ्या प्रवचनाचा पहिला श्रोता मीच आहे आणि मला झोपण्याची परवानगी नाही. बोलताना तुम्ही झोपू शकता, मी तुम्हाला नमस्कार करेन. काय ध्यान लागलं आहे यांचं, कसं ध्यान? तुम्हाला चॉईस आहे, आम्हाला चॉईस नाही आहे. आम्ही नेहमीच सांगतो ना, आम्हाला 3 शाप दिलेले आहेत या वाणीच्या सरस्वतीने किंवा सद्गुरूने. एक म्हणजे तुमचं प्रवचन आहे तिथे तुम्हाला जावंच लागेल. तुम्हाला म्हणते आले पाहुणे किंवा गेलो तिकडे, आम्हाला जावंच लागतं.
आम्हाला आधीचं वाक्य ऐकून लक्षात ठेवल्याशिवाय पुढचं वाक्य कसं बोलता येईल सांगा बरं? नाही ना. म्हणजे आम्हाला प्रत्येक वाक्य आमचं ऐकावं लागतं आणि त्यासाठी आम्हाला जागावं लागतं. असे तीन म्हणजे प्रवचनाला जाणं, प्रवचन करणं, प्रवचन ऐकणं आणि न झोपणं शाप आहे, पण म्हणलं तर हे वरदान सुद्धा आहे. चिंतन फार मोठी शक्ती आहे आणि अनंत चिंतन आहे. चिंतनाला अंत नाही, चिंतनाला सीमा नाही आहे, चिंतनाला मर्यादा नाही आहे. आपण मर्यादा पुरुषोत्तम ज्या वेळेला प्रभू रामचंद्राला म्हणतो त्यावेळेला मर्यादेत राहून मर्यादेचं पालन करून पुरुषोत्तम झालेला आहे तो. आपण आपलं सगळं मर्यादित आहे. आपण मर्यादित पुरुषोत्तम सुद्धा नाही, मर्यादित पुरुष म्हणजे मर्यादित माणूस. एवढंच लक्षात ठेवा. मुद्दा काय आहे की अनंततेचा ध्यास जर मला घ्यायचा आहे तर तो बोटांच्या पातळीवर नाही घेता येणार. बोटं काय करणार आहे तो? म्हणजे मी हातात ब्रश देऊन चित्र काढलं तर मी बोटांना अंगठी म्हणून बक्षीस देणार आहे का? विवेकानंदांच्या याच्यात सुंदर आहे, बॉक्सिंगमध्ये त्यांना बक्षीस मिळालं शाळेत असताना बॉक्सिंग, आणि त्यांना दिलं काय? चांदीचं फुलपाखरू. घरी आल्यानंतर त्यांना बॉक्सरला फुलपाखरू म्हणून तुम्ही देताय. त्यावेळेला वडिलांनी सांगितलं की प्राईस आणि प्राईज याच्यामध्ये फरक आहे. प्राईज हे मिळवलेस आणि त्याची प्राईस आम्ही बाजारात जाऊन ठरवू हे फुलपाखरू काय किमतीचं आहे, पण तू मिळवलेस हे लक्षात ठेव. हे मिळवणं महत्त्वाचं आहे, इतरांशी स्पर्धा करून मिळवणं महत्त्वाचं आहे. आणि तो एक संदेश आपण लक्षात घेतला पाहिजे की आय विल अचीव्ह समथिंग. परीक्षेतले मार्क्स ही कामगिरी आहे, त्याला परफॉर्मन्स म्हणतात. आपण नाटक पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे, 100वा प्रयोग आहे म्हणाले माझ्या असामी असामीचा. पण 100 जरी झाले तरी प्रयोगच आहे. कारण का की कुठलाही जर एखाद्याने जर डिस्टर्ब करायचं ठरवलं ना, एकदा ते नाटक बघायला गेलेलं आहे, पहिल्या रांगेत बसलेलं आहे आणि मागे इतकं बोरिंग नाटक आहे ते, पण मध्ये उठून जाणं त्यांना योग्य वाटत नव्हतं म्हणून, आणि मागे काहीतरी धाडकन पडलं. काय पडलं? हे म्हणाले नाटक पडलं. खरंच आहे ना, शेवटी पडण्यासारखं काय आहे इथे? आपण विचार जर केलात ना तर आपल्या बुद्धीने जी भाषा निर्माण केली त्यांनी माझी स्मृती इतकी डेव्हलप झालेली आहे, आपण विसरतो. हल्ली लहान मुलं विसरतात ना. घरात मी खोलीत जातो आणि कशासाठी खोलीत आलो आहे, मी फ्रीज उघडतो आणि कशासाठी फ्रीज उघडला आहे, मी नंबर फिरवतो आणि विचारतो काय म्हणता. अहो तुम्हीच जर मला फोन केला आहे तर तुम्ही म्हणायला पाहिजे ना आधी, मला काय विचारता काय म्हणता. आपलं इतकं विस्मरण झालेलं आहे. हे विस्मरणातलं स्मरण म्हणून नामस्मरण, आणि म्हणून हा अभंग आहे. अभंग फार सोपा आहे आणि तुकोबांचा असल्यामुळे डायरेक्ट आहे. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं ठाईचं बैसोनी करा एकचित्त, दुसरीकडे जायचीच गरज नाही आहे. मुक्तीचा मुहूर्त आहे का हो? एक सहज तुम्हाला सांगतो, एका कोर्समध्ये 3-4 दिवसाचा होता कोर्स. पहिल्या दिवशी त्यांना सांगितलं मी सुखी होण्यासाठी मला जीवनात हे हे पाहिजे, यादी तयार करा. नाही कुणी सांगितलं माझं लग्न झालं तर मी सुखी होईन, मला स्वतःची गाडी मिळाली तर मी सुखी होईन, मला घर मिळालं, अशी यादी आज घरी तयार करा. वाटल्यास डिस्कस करा इतरांची आणि ती यादी घेऊन उद्या या. ह्या वस्तू जर मला मिळाल्या, या घटना जर घडल्या तर मी सुखी होणार आहे. दुसऱ्या दिवशी त्यांना काय सांगितलं की तुम्ही ज्या वस्तू लिहिलेल्या आहेत ना त्याच्या पुढे किंमत लिहा. मला घर पाहिजे समजा 50 लाख रुपये, मला गाडी पाहिजे समजा 10 लाख रुपये, मला हे पाहिजे लिहा ना आणि त्याची बेरीज करून या. काही लाखो रुपये झाले असतील, एखादी कोटी सुद्धा झालेले असतील. दुसऱ्या दिवशी त्यांना विचारलं की एवढे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला किती वर्ष लागतील, विचार करून घ्या. माझा पगार 10,000 रुपये आहे आणि मला इतक्या वस्तू मिळाल्या तर सुख मिळणार आहे तेच 1 कोटीची आहे. तुम्ही किती सेव्हिंग करणार हो त्या 10,000 रुपयात आणि किती वर्ष मला ते लागतील? तरीसुद्धा तुम्ही काढा. 5 वर्षात मी एवढे पैसे 10 वर्षात मी एवढे पैसे मिळवेन, म्हणजे आजपासून 10 वर्षांनी मी सुखी होईन, अशी तारीख देता येईल का तुम्हाला? कुठल्या कोर्टाला, कुठल्या डॉक्टरला, कुठल्या ज्योतिषाला अशी तारीख देता येईल का या दिवशी तू सुखी होशील, तुझ्या या कॅल्क्युलेशनप्रमाणे इतक्या वस्तू तुला पाहिजे होत्या, त्या वस्तूंच्या या किमती आणि इतके पैसे मिळवले, तुला 10 वर्ष लागतील. ठीक आहे, 10 वर्षांनी तू सुखी होशील. आजची असाइनमेंट काय विचार कर, 10 वर्षात आज तू यादी काढलेली आहेस त्याच्या किमती वाढणार नाहीत का? घराची किंमत 60 लाख, गाडीची किंमत 15 लाख होईल ना? हे थांबणार आहे का कधी? नाही. मग ते इतकं जमवण्यासाठी मला 15 वर्ष थांबावं लागेल. 15 वर्षात आणखीन सगळ्या किमती वाढलेल्या आहेत. असा तुम्हाला सुखाचा, मुक्तीचा मुहूर्त सांगता येत नाही. काहीच हे त्याचं उत्तर आहे. हल्ली एक पॉवर ऑफ नाऊ मुलांनी वाचावं असं एक पुस्तक आहे की काय त्यांनी सांगितलेलं आहे की या क्षणाची काय शक्ती आहे, या क्षणातच सगळं घडतं आहे.
गेला क्षण मेला क्षण, येणारा क्षण जन्मलाच नाही आहे तो हा क्षण आहे ना. हा क्षण म्हणजे अनंतता, लक्षात ठेवा. हा क्षण म्हणजे शक्ती, हा क्षण म्हणजे मुक्ती, हा क्षण म्हणजे आनंद, हा क्षण म्हणजे धर्म, हा क्षण म्हणजे सत्य, हा क्षण म्हणजे सद्गुरू. हाच क्षण खरा आहे. आत्ता या क्षणाला आपण सगळे जिवंत आहोत म्हणून हा सत्संग चालू आहे. हा क्षण, धिस मोमेंट, त्याला नाव शब्द वापरला आहे. हिअर म्हणजे या ठिकाणी मी मुक्त व्हायचं ठरवलं तर आत्ता या क्षणी मी मुक्त होऊ शकतो. मुक्तीचं नाही. त्या दोन भक्तांची गोष्ट सांगतात ना, कीर्तनकारांची आवडती गोष्ट आहे. नारद एकदा जात असताना गंगेच्या काठी दोन भक्त बसलेले दिसले. इतके ते तल्लीन झालेले होते त्याच्यात. तर नारदांनी त्यांना विचारलं की मी वैकुंठाला निघालोय, तुम्हाला काही मागायचं आहे का? तर ते म्हणाले विष्णू भगवानांना विचारा की आम्ही मुक्तीसाठी उपासना करतोय, तर आम्हाला मुक्ती केव्हा आहे? नारद म्हणाले मी परत येईन त्यावेळेला सांगेन. एकाला सांगितलं की तुला 4 जन्मांनंतर मुक्ती आहे. हे मुद्दामून लक्षात ठेवा. अनंत म्हणजे दूर बघू नका हो, अनंत इथे सुद्धा आहे, अनंत सगळीकडे पसरलेला आहे. म्हणून मी जाईन तेथे, तू मला प्रेमक दृष्टीने पहा, तू मला पहा, सांगायचीच गरज नाही आहे, मी तुला पाहतो. हा संकल्प आपण आज करणार आहोत. पण एक लक्षात घ्या, तर काय झाली गंमत की ज्या वेळेला आपण विचार करतो या क्षणालाच फक्त अर्थ आहे हो, या क्षणालाच फक्त अस्तित्व आहे आणि क्षणाक्षणाची अनंतता बनते. एक लक्षात ठेवा की छोट्या छोट्या गोष्टींचं परफेक्शन बनतं, पण परफेक्शन ही छोटी गोष्ट नाही. ट्रायफल्स मेक परफेक्शन, बट परफेक्शन इज नॉट अ ट्रायफल. हे लक्षात घ्या ना तुम्ही. अनंतता, एका श्वासानं दुसरा श्वास, श्वासाश्वासांचं माझं जीवन बनतं, क्षणाक्षणांची अनंतता बनते. थेंबा थेंबाचा महासागर बनतो, कणाकणांचं वाळवंट किंवा जमीन बनते. हे लक्षात घेऊया ना. क्षणाक्षणाने अनंतता बनते. प्रत्येक क्षण, आला क्षण, थांबला क्षण, गेला क्षण. हा जो थांबला क्षण आहे ना, तोच मुक्तीचा क्षण आहे, तोच मुक्तीचा मुहूर्त आहे आणि तोच अनंत आहे. गेला क्षणाचा अंत झालेला आहे, मेलाही तो सांगितला ना, आणि पुढचा क्षण जन्मलेला नाही आहे. म्हणून मला जर मुक्त व्हायचं आहे, मला जर आनंदात व्हायचं आहे, मला जर अनंताचा अनुभव घ्यायचा आहे, तर हा क्षण, नाव, हीच जागा. मला सांगितलं तिकडे जा, अहो आपल्या डोळ्या देखत माणसं मरतात हो. हे त्याच्यासाठी कोविड कशाला यायला पाहिजे? आजूबाजूला रोज बघा, हा 20 वर्षाचा मुलगा गेला, 25 वर्षाचा मुलगा गेला. पहिल्या पदावर बातम्या असतात आणि 2 व्हीलरचे ॲक्सिडेंट्स होतात, त्याची वयं दिलेली असतात. एक तुम्हाला सांगतो, रामराज्यात सांगितलेलं आहे की रामराज्यात एकदाही वडिलांना आपल्या मुलाच्या प्रेताला अग्नी द्यावा लागलेला नाही आहे. आता तर काय, वडील काय आजोबा अग्नी देतात. ते 20 वर्षाचा मुलगा मेला, स्वतःच्या चुकीनं मेला, जरा डुलकी आली. आजच्या पेपरमधली बातमी सांगतोय, 20 वर्षाचा. त्याला अग्नी कोण देणार आहे? त्याचा 10 वर्षाचा भाऊ नाही, त्याचे वडील देणार आहेत किंवा काका देणार आहेत किंवा आजोबा देणार आहेत. हे रामराज्य नाही आहे, हे रामराज्य नाही. रामराज्यात सगळे नियमाने चालतात, म्हणजे सगळे ऋतू वगैरे सगळे. आता कसला ऋतू? आता पाऊस, मला समीरला मी सहज म्हटलं पाऊस थांबल्यानंतर आपल्याकडे गायत्री यज्ञ करूया, वानतेला होईल. तो म्हणला म्हणजे कधी? आणि आमचा डिसेंबरमध्ये संवाद चालू होता गेल्या वर्षी, आणि डिसेंबरमध्ये पाऊस पडत होता. म्हणजे कधी करायचा? पाऊस थांबल्यानंतर यज्ञ करायचा म्हणजे कधी करायचा? पण आता ऋतू राहिलेलेच नाही. आपण क्लायमेट चेंज म्हणतो, वातावरण बदलायला लागलेलं आहे. आपण विचार केला पाहिजे, भारतीयांकडेच याची उत्तरं आहेत. आता नुकताच आपण गणेश साजरा केला, आज तर अनंत चतुर्दशी आहे. आज मोठे सार्वजनिक गणपती, त्यांच्या सगळ्या मिरवणुका वगैरे असतील, पुण्याला वगैरे ती सुट्टी द्यावी लागते, कारण रस्त्यातून खरंच मुंगी जायला जागा नसते. एक सहज चिंतन करूया. गणेशाचं काय जर असेल ना, तर सहज म्हणजे गणेश आहे. ज्यावेळेला नारद येतात आणि सांगतात की श्रेष्ठ कोण, तुमच्या नेहमी भांडण चालू असताना जगाला जो प्रदक्षिणा घालून येईल तो हसला कार्तिकेय. त्याचं मोर वाहन आहे, मोरावर बसला जाय, हा उंदरावर बसणार कधी? उंदराची ती गती काय? आणि मी जाऊन येणार आहे. ह्याच्यात कष्ट आहेत, ह्याच्यात प्रयत्न आहे. पण गणेश सहज आहे. तो विचार करतो की विश्वापेक्षा काय महत्त्वाचं आहे? तर आईवडील महत्त्वाचे आहेत. कारण आईवडील जर नसते तर मी नसतो. हे समजायला काय अवघड आहे का हो? सांगा बरं. हां, आईवडील नसते तर मी नसतोच. 3 प्रदक्षिणा घालतो. आणि आल्यानंतर त्यावेळेला नारद पुन्हा येतात. मगाशी जे तुम्हाला सांगत होतो की नारद एकाला सांगतात, एका भक्ताला, की विष्णू भगवानांनी सांगितलं की तुला 4 जन्मांनंतर मुक्ती आहे. हा विचार करतो, 4 जन्मांनंतर?
मग हा उरलेला जन्म कशाला वाया घालवू, परत जातो बायको मुलांकडे, 4 जन्मानंतर मुक्ती. पण दुसऱ्या मित्राला केव्हा मुक्ती आहे हे बघण्यासाठी तो म्हणतो, नारदांनी सांगितलेलं आहे, पुराणातली शैली आहे सांगायची. समोर तुला चिंचेचं झाड दिसतंय ना, हो, चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहे, कल्पना करा किती असतील, अनंतच पानं आहेत ना, तितक्या जन्मानंतर तुला मुक्ती आहे. विष्णू भगवान असं म्हणाले, तितक्या जन्मानंतर मला मुक्ती आहे, मी धन्य झालो. म्हणून तो तितका आनंदात नाचतो, तिथेच मुक्त होतो. हे लक्षात ठेवतो, त्याच क्षणी मुक्त होतो. नारद परीक्षा बघत असतात की 4 जन्मानंतर मुक्ती बघितल्यानंतर इतकं कोण थांबायला तयार आहे, आत्ताचा जन्म कशाला वाया घालवू. आणि हा म्हणतो अनंत जन्मानंतर मला मुक्ती आहे असं विष्णू भगवान म्हणालेला. मी धन्य, मी धन्य, मी धनी शब्द शेवटच्या ह्याच्यात वापरला, धन्य, आपण धन्य होऊया, नाम घेऊन धन्य होऊया. म्हणून ठाईच वैसोनी करा एकचित्त. हे सगळं मन सगळीकडे फिरतं. कारण का, की मनाचे पाय मोडा. आता पाय मोडा, अनंत चतुर्दशी, आपला सगळ्यात आपण बऱ्यापैकी शाकाहारी लोक आहोत, अशा वेळेला ते उदाहरण द्यावं का, पण द्यायला हरकत नाही. मी इंग्लिश शब्द वापरतो म्हणजे तुम्हाला तेवढं सोहळं होईल. क्रॅब. आता क्रॅब्स पकडतात ना आपण खेकडे, त्याचे काय आपण म्हणतात, पाय मोडतात. मग गेला तरी इथपर्यंत जाणार आहे, मी पकडता येणार आहे तुम्हाला, तो सुटला तर आपण त्याचे पाय मोडतो. मनाचे पाय मोडा, पांगुळ करा मनाला. कारण मन कल्पनाची सावयव. कल्पनेला अवयव जर आले ना, मूर्तिमंत कल्पना, ते मन आहे, त्याला पांगळ करा तुम्ही, म्हणजे बुद्धी तेजस्वी होईल. आणि मनाला पांगळ करायचं म्हणजे ठाईच बैसोनी, इकडे तिकडे कशा नाही. आपण ध्यान करायला इकडे जाऊया, कशाला, इथे ध्यान करता येणार नाही. ठाईच हिअर, नाऊ अँड धिस, हे 3 डायमेन्शन्स आहेत अनंततेचे. आत्ता या क्षणी अनंतता नाही, अनंत नाही आहे इथे, अनंत सगळीकडे आहे, म्हणून तर त्याला अनंत म्हणतात. विश्वरूप दर्शनाचं जे वर्णन आहे ना, आणि आपण शेवटी जो तुकोबांचा बघणार अभंगाची एक ओळ, त्याच्यात ते तेच सांगतात की कशाला जातं इकडे तिकडे. आणि ते तुम्हाला साधन दिलं आहे ना नामस्मरणाचं, आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे ठाईचं बैसोनी करा एकच चित्त. हे एकच चित्त आहे ना, ही उपासना आहे, कॉन्सन्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो ते. आणि आज सगळीकडे लक्ष जातं. जोपर्यंत आकाशवाणी होती ना, फक्त रेडिओ होता ना, तोपर्यंत कॉन्सन्ट्रेशन होत होतं. मी आमच्या जीवनातली एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेला गीतरामायण होतं त्यावेळेला टी व्ही नव्हता, त्यावेळेला फक्त, आणि त्यावेळेला ट्रान्झिस्टर्सही नव्हते, किंवा नुकते कुठे आले असतील, आणि प्रत्येकाकडे रेडिओ नव्हते. मग 4-4घांच्याकडे जायचं ते गाणी ऐकायला. गीतरामायणातल्या प्रत्येक गीतातली जवळजवळ प्रत्येक ओळ सुधीर फडकेंनी 2दा म्हणलेली आहे, माडगुळकरांनी 2दा लिहिलेली नाही आहे. कारण मनात घर करून राहायचं असेल, मनात जर रेंगाळायचं असेल तर 2दा. आणि आमची आई आम्हाला सांगायची की जा एक चित्तानं ते गीत ऐक, लिहायचं नाही, घरी येऊन मला ते लिहून दाखव. काय तयारी झाली, सगळं लक्ष. त्यावेळेला काही घडत असेल दुसऱ्या बाजूला, स्फोट झाला तरीसुद्धा आमचं लक्ष कानातून मनात, आपण म्हणतो ना मनातून मेंदूत, हा तो प्रवास आहे. नाही तर या कानातून त्या कानातून बाहेर, हा प्रवास आहेच आपल्याला परिचयाचा. हे महत्त्वाचं आहे. टी व्ही म्हणजे डिस्ट्रॅक्शन की, टी व्ही म्हणजे रंग आहे, टी व्ही म्हणजे गती आहे, टी व्ही म्हणजे साऊंड आहे, टी व्ही म्हणजे हालचाल आहे, टी व्ही म्हणजे संवाद आहे. किती सेंटर्स आहेत. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सगळे सेंटर्स जायचं आणि एक सेंटर उरायचं. तुम्हाला सांगू, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपल्याला कुठेतरी दृष्टीने वाटतं, एक टिंब काढा आणि बघा, कॉन्सन्ट्रेट करा, तसं नाही आहे. तुम्ही ज्यावेळेला निर्णय संगीत ऐकताय, 10 वाद्य आहेत, आणि जो सतार वाजवणावर ना त्याच्यातले सांगतो त्याला तबला विसर, पेटी विसर, त्यातली फक्त सतार आहे ती तू ऐकणार आहेस. आम्ही मुलांवर प्रयोग केलेले आहेत. माझ्या मना लागो छंद गोविंद, याच्यात पहिल्यांदा गोविंद शब्द कितीदा आलेला आहे, काढा. त्यांनी फक्त गोविंद शब्दाकडे लक्ष द्या. या ह्याच्यात द कितीदा आलेला आहे, कारण छंदमध्ये गोविंद आहे, द आहे, गोविंदामध्ये द आहे. आता केवढं कॉन्सन्ट्रेशन करावं लागलं. बाकीचं सगळं गाणं विसरलं. मिलिंद, मकरंद, काही असू दे, द शोधून काढायचं आहे मला. हे कॉन्सन्ट्रेशन आहे. आपण ज्यावेळेला म्हणतो या पदार्थात मीठ कसं झालं आहे ते बघ, बाकीच्या सगळ्यात चवी विसरायच्या असतात, त्यावेळेला फक्त खारट चव. अच्छा, हा जास्त गोड झाला नाही ना, त्याच्यात फक्त गोड चव. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सगळ्या इंद्रियांचं आहे. आपल्याला फक्त वाटतं की कॉन्सन्ट्रेशन म्हणजे बुद्धी वगैरे, बुद्धीच सगळ्या इंद्रियांना चालवते की हो. गंध, निरनाळे शोधून काढायचे. आपण बुद्धू झालेलो आहोत सध्या. एवढे बुद्धिमान शार्प असायला पाहिजे, पण आपल्या इंद्रियांची शक्ती कमी व्हायला लागलेली आहे.
कारण सगळंच आपण यंत्रांकडे सोपवलेलं आहे, सगळं यंत्रांकडे सोपवलेलं आहे आणि यंत्राचे गुलाम आपण व्हायला लागलेलो आहे. अशा वेळेला ठाईच बैसोनी, दुसरीकडे कुठेही जाऊ नका, तो नारायण तुमच्याकडे येईल. काय सुंदर रचना आहे बघा बरं. ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. आता अनंत आळवावा म्हणजे काय? काय अनंताची फक्त गाणी म्हणणार का? अनंता तुला कोण अनादी मी अनंत मी, फक्त गाणी म्हणायचे का? नाही, तो अनुभव आहे. अनंतता हा अनुभव आहे. अनंततेचं चित्र नाही काढता येणार. इन्फिनिटीचं काय चित्र काढणार आहात तुम्ही सांगा बरं? नाही काढता येणार अनंताचं चित्र. अनंताची अनुभूती, अनंताचा अनुभव घेता येईल, अनंत आत्मसात करता येईल आणि मग सांगता येतं सागराला की किनारा तुला पामराला, मग आकाशाला म्हणता येतं अरे अनंत मी, तुला कुठेतरी अंत असेल. हे लक्षात घ्या. आणि म्हणून ठाईच बैसोनी जरा बसायला शिकलं पाहिजे. हे अत्यंत आवश्यक आहे. 5 मिनिटापासून सुरुवात करा, मग तुम्ही थोडं थोडं वाढवत न्या आणि किती तुमची प्रगती होते ते बघा. थोडंच वाढवायचं, जास्त वाढवलं ना की परत आपलं डिस्कंटिन्यू होतं. 1 मिनिट रोज वाढवायचं. गुरुदेव रानडेंचं उदाहरण सांगतात. त्यांना असा काहीतरी एक व्याधी होती की त्यांना मांडी घालून बसता येत नव्हतं, पण मांडी घालूनच मी नामस्मरण करणार. गुरुंना विचारलं, ते म्हणाले मांडी न हलवता तुला किती मिनटं बसता येतं? म्हणाले 5-6 मिनटं. नंतर मला मांडी हलवावीच लागते. ठीक आहे, 5 मिनटं बसता येतं ना, हां, उद्या 1 मिनिट वाढवायचं, म्हणजे उद्या 6 मिनटं बसायचं. जमेल का? 5 मिनटं जमतं तर 6 मिनटं का नाही जमणार? बरोबर. त्याच्या पुढच्या दिवशी 1 मिनिट वाढवायचं. म्हणजे 30 दिवसात, एका महिन्यात अर्धा तास तू बसायला लागलास तुझ्या नकळत. आणि एका वर्षात तुझं 3-3 तास 4-4 तास सुद्धा मांडी न हलवता बसू शकते. आणि तेवढी त्यांची झाली प्रगती. म्हणून 1 थिंग ॲट अ टाईम, पण ते वाढवत न्यायला पाहिजे क्रमाक्रमाने. मग आपण अनंततेचा प्रवास सुरू केलेला आहे. हे लक्षात घ्या मुद्दामून. आवडी नामसंकीर्तन साधन पै सोपे. या अनंततेकडे निरनिराळी साधनं आहेत. ठेव एक सहज तुम्हाला गंमत सांगतो. विचारले की देवाकडे जायला शॉर्टकट कुठला, असा प्रश्न गोंदवलेकर महाराजांना विचारला. तो प्रसंग गुहागरचा काहीतरी आहे की जे बंदरसुद्धा आहे. त्यावेळेला तिथून जहाजं मुंबईला जात होती, विमानं जात होती मुंबईला, बसेस तर जात होत्या आणि ट्रेनही जात होती. कोकण रेल्वे नसेल, दुसरी ट्रेन असेल. त्यांनी विचारलं की आता इथून मला मुंबईला जायचं आहे, कुठल्या वाहनातून गेलो की लवकरात लवकर पोहोचेल? शॉर्टकट मला विमानातून. बोटीतून गेलो, हां जास्त वेळ लागेल. ट्रेनमधून गेलो, असं करत करत. आणि बैलगाडीतून गेलो तर जास्त वेळ लागेल. आणि चालत गेलो तर सगळ्यात जास्त वेळ लागेल. लॉंगेस्ट कट. आता म्हणाले मी तुला प्रश्न विचारतो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. त्यांनी कॉमन सेन्सने उत्तर दिलं की विमानाने गेलो की सगळ्यात लवकर पोचणार आहे. विमानाचं तिकीट किती? त्यावेळेला समजा 1000 रुपये असेल. तुझ्याकडे आहे का? हे बाबा आयुष्यात कधी बघितले नाहीत. म्हणजे विमान तुझ्यासाठी नाहीच आहे. बरं, ह्याचं तिकीट 500 रुपये. नाही, 500 रुपये नाहीत माझ्याकडे. पण ट्रेनने जायचं तुला 200 रुपये तिकीट आहे, 200 रुपयेसुद्धा माझ्याकडे नाहीत. मग बसने जायचं 100 रुपये माझ्याकडे नाही आहेत. समजा बैलगाडीने जायचं म्हटलं तर नाही, 50 रुपये आहेत. किती? 2 रुपये. चालत जा. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तू जा, तू कुठे? मुंबईपर्यंत. तुझ्याकडे आहे काय? तुझं भांडवल काय आहे हे लक्षात ठेवा. आणि हे भांडवल म्हणजे रुपयेच नाही हो. आपल्यापैकी प्रत्येकात जे अनंत तत्व आहे ना, ते आपलं खरं भांडवल आहे. दॅट इज आवर रिअल कॅपिटल. आणि हे सायंटिस्टना कळतं आणि हे संतांनासुद्धा कळतं. संत आणि सायंटिस्टमध्ये काही फरक नाही ॲट द हायेस्ट लेवल. हे चित्र तुम्ही सकाळी प्रार्थना करताना बघा किंवा रात्री झोपताना बघा. मी माझ्या सद्गुरूंची शपथ घेऊन सांगतो की मी हे चित्र बघतो की तुकाराम आणि आईन्स्टाईन गप्पा मारत बसलेले आहेत. कुठल्या भाषेत बोलते? त्यांना भाषा कशाला पाहिजे? भाव महत्त्वाचा आहे. ते म्हणतात की मी ब्रह्मांडाचं आपोषण घेतलेलं आहे, आचमन केलेलं आहे. त्या अगस्तीने समुद्रच फक्त गिळला, मी ब्रह्मांड गिळलेलं आहे आणि अनुभव आहे माझा. तो तेच म्हणतो आईन्स्टाईन की कुठे ना कुठेतरी हे जे युनिवर्स म्हणतात त्याला अंत आहे. आता अनंत कोटी ब्रह्मांड, मल्टिपल युनिवर्सेस आहे ना कन्सेप्ट. विज्ञानच सांगता येते. विचार करा. आणि म्हणून तो म्हणतो, त्यांनी 2 शब्द वापरलेत. आपल्याला अनंताची उपासना करायची आहे ना, चतुर्दशीपर्यंतचा प्रवास आपण या देहात करू शकतो. प्रथमा म्हणजे प्रतिपदा, द्वितीया, तृतीया असं करत करत. पण प्रवास सुरू करायचा आहे तर माझ्यात काही बदल केला पाहिजे. म्हणून एक मुलांनी प्रश्न विचारला होता की द्वितीयेपासून चतुर्दशीपर्यंत आकडे आहेत ना, द्वितीया तृतीया, मग प्रथमा का नाही, प्रतिपदा का? विचार करा तुम्ही. पौर्णिमा ही अवस्था आहे, पौर्ण ही अमावस्या ही अवस्था आहे, म्हणून त्याला अंक नाही आहे. पण द्वितीया तृतीयापासून चतुर्दशीपर्यंत आहे, प्रथमा का नाही? फार सुंदर अर्थ आहे त्याला.
प्रतिपदा याचा अर्थ पद म्हणजे पाऊल आणि प्रति म्हणजे उलटं. आपण म्हणतो ना प्रतिपक्ष किंवा प्रत्युत्तर दिलं, तो माझा प्रतिस्पर्धी आहे. म्हणजे मी गेलो कुठपर्यंत गेलो, पौर्णिमेपर्यंत गेलो, पौर्णिमेच्या पुढे नाही आहे. आता मी प्रतिपदा अबाउट टर्न, उलटं पाऊल टाकलं, मी आलो अमावस्येपर्यंत आलो. अमावस्येच्या पलीकडे काही नाही आहे. त्याच्यानंतर मी परत बदललं, ती प्रतिपदा आहे. आपल्याला केव्हाही प्रगती करायची असेल तर प्रतिपदा ही पहिली अवस्था आहे. आज बदललं पाहिजे काहीतरी. माझी झोप थोडी कमी केली पाहिजे, माझं खाणं थोडं कमी केलं पाहिजे, आणि थोडं कमी आपण थोडा बुद्धीचा उपयोग करून घ्या, पुढे आपोआप ते कमी कसं होतं हे फक्त बघा, आपोआप होतं, आपोआप. आणि म्हणून पुढे ते सांगतात, त्या अर्थ पाहून आपण थांबूया. एक दोन गोष्टी सांगेन. जळतील पापे जन्म नाम संकीर्तन साधन पै सोपे. लोक विचारतात या पैचा अर्थ काय आहे. ते ओळ करण्यासाठी, त्या अभंगाचं वृत्त येण्यासाठी असे शब्द वापरावे लागतात. संस्कृतमध्ये तर चवई तुही म्हणजे इथं शब्द सुचले नाहीत. अनुष्टुभ 8 अक्षरांचा एक चरण असतो, 3 चरण सुचले आणि पुढचा सुचलाच नाही. चवई तुही झाली 8 अक्षरं. याला अर्थ काय आहे? काही नाही आहे. एक तुम्हाला घडलेली घटना सांगतो. पहिलीत ॲडमिशन घ्यायला एक मुलगा आलेला आहे आणि त्याचे गप्पा चाललेल्या आहेत मारायला. हा आजोबांशी पूर्णपणे जोडलेला आहे. आजोबा ज्ञानेश्वरी वाचतात, हा त्यांच्या मांडीवर बसून ज्ञानेश्वरी ऐकतो. ज्ञानेश्वरीत पै शब्द अनेकदा येतो. शांतीची पै शांती बघा सगळीकडे. तुकारामाच्या ह्याच्यात कमी येतो, पण या अभंगात 2दा आलेला आहे. या पैला काही अर्थ नाही, पैसा असा काही अर्थ नाही आहे. एक अक्षर कमी पडत होतं, ते अक्षर त्यांनी पै जोडलं. ह्याला पै तो आजोबांना विचारतो, हे पै काय आजोबा? ते म्हणाले तसं म्हणायचं असतं. हा पहिलीच जातो ॲडमिशनच्या वेळेला आणि तुझं नाव काय विचारल्यानंतर तो म्हणतो रमेश पै पुरुषोत्तम पै सप्रे पै. त्याला बरं वाटतं, आपण काहीतरी ज्ञानेश्वरी बोलतोय असं त्याला वाटतं. त्यांनी फक्त तो शब्द ऐकलेला आहे. त्याला तो कन्सेप्ट जो आहे ना, तो कळवणं. अनंतता हा कन्सेप्ट आहे, ती एक संकल्पना आहे, लक्षात ठेवा. इट इज नॉट अ नंबर, इट्स अन आयडिया. आणि कल्पना असल्यामुळे ती काल्पनिक नाही, ती कल्पक आहे. इट इज नॉट इमॅजिनरी, इट इज इमॅजिनेटिव्ह. अगदी लक्षात ठेवा, कल्पक. आणि मला प्रयोग करता आले पाहिजे. तेच सांगतात, जळतील पापे जन्मांतरीचे. हे पाप जळणं म्हणजे काय? एकाने विचारला. म्हटलं अथर्व शीर्षात सुद्धा आपण म्हणतो ना, बरं आहे, सायमध्ये आणो रात्रिकृतम पापन्नाशयते, प्रातर्यनो रात्रिकृतम सायं प्रातः प्रयुंजानो. म्हटलं इथे एक लक्षात ठेवा, अधियानो आणि प्रयुंजानो याच्यात काहीच फरक नाही आहे. करे अपापो भवती म्हणजे काय? ही काय लॉन्ड्री आहे का अथर्व शीर्ष म्हणजे, की ती पापं धुवून काढली इस्त्री वगैरे करून, आता दिवसा नवीन पापं करायला रिकामं झालो. सायमध्ये आणो दिवसकृतम पापन्नाशयती, तसं नाही आहे. सायं प्रातः प्रयुंजानो आणि सर्वत्र अधियानो अपविघ्न. विघ्न सोडा, आपण पापाबद्दल बोलतोय. प्रयुंजानो म्हणजे प्रयोग करे. मी प्रयोग करायला पाहिजे. एक फार रामदासांची सुंदर ओवी आहे. प्रसंग हा तुफान रे, अखंड सावधान रे, अखंड सावधान रे, प्रयोग प्रयत्न मान रे. आजच्या काळात तुम्हाला जर यशस्वी व्हायचं आहे, मग तो इंटरव्ह्यू असू दे किंवा चांगल्या गेममध्ये मला यश मिळवायचं आहे, परीक्षेत यश मिळवायचं आहे, प्रयोग आणि प्रयत्न. प्रयत्न म्हणजे एफर्ट्स केलाच पाहिजेत आणि प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट. मला रात्री झोप येते, पण रात्री अभ्यास केला नाही तर मला ठीक आहे, झोप येते ना, चल जा पाणी वगैरे मार परत. आईला सांग थोडासा चहा, आई फ्लास्कमध्ये करून देईल चहा. मला अभ्यास करायचा आहे ना, तुम्ही माझ्यावर प्रयोग करेन. मला उपासना करायची ना, माझ्यावर प्रयोग करेन. रात्री जमत नाही, दिवसा जमत नाही, संध्याकाळी आपण प्रयोगच करत नाही, जमत नाही म्हणतो आणि सोडून देतो. ते करू नका तुम्ही. आणि म्हणून सांगितलेलं आहे की जळतील पापे जन्मांतरीची न लागती सायास जावे वनांतरा. वनात जावं लागत नाही. सायास तर म्हणजे कष्ट काहीच नाही. प्रयास म्हणजे प्रयोग एका अर्थाने, तसं काही नाही. ठाईचं बैसोनी करा एकचित्त. फार महत्त्वाचा शब्द आहे एकचित्त. आणि एकचित्त करण्यासाठी बुद्धी जेवढी अनंत होईल ना, म्हणजे व्यापक होईल, विशाल होईल, तेवढी चांगली आहे. किंवा इतकी सूक्ष्म. अमावस्येला निर्वाण म्हणतात आणि पौर्णिमेला मुक्ती म्हणतात. टेरेसवर गेल्यानंतर सगळं मुक्त आकाश आहे आणि एखाद्या गुहेत गेल्यानंतर, म्हणून चतुर्दशी वद्य तिथून तो गुरु असतो ना, तुम्हाला ओढून घेतो गुहेत. आणि ती गुहा आहे ना, ती निर्वाण गुहा आहे, ती अद्वैताची गुहा आहे. एक लक्षात ठेवा. आणि ही पौर्णिमा म्हणजे पूर्णपणे मुक्ती आहे. सगळा पूर्ण प्रकाश आहे, पूर्ण आकाश आहे. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. अरे दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. हा मुक्तीचा आहे. पण त्याचबरोबर शून्य होत जायचं आहे मला.
क्रमाक्रमाने शून्य होत जायचं आहे आणि पुढे मला काही अस्तित्वच, मी असा कोण आहे, मी भगवंताच्या हातचं माध्यम आहे, भगवंताच्या हातचं साधन आहे, हे जर मानलं ना तर जीवन सोपं होतं. हेच सांगितलेलं आहे की सुखे येतो घरा नारायण, घरा कशाला, मना, सुखे येतो मना नारायण. नाम घ्या, आणि नामाच्या विरुद्ध मना शब्द आहे ना, म्हणजे मनाला शांती नसेल तर नाम घ्या, नक्की शांती लाभेल. मन अशांत आहे ना, तर मनाला सांगा नाम घ्या, शांती मिळेल. मन दुःखी होतं ना, नाम घ्या, आनंद मिळेल. हे लक्षात घ्या. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, हा त्यांनी सांगितलं मंत्र हा जपावा आणि जपावा सर्व काळ. जप या शब्दाचा अर्थच आहे, ज म्हणजे जन्मणे आणि प म्हणजे पालन करणे. आपल्याला मंत्र जन्मतो लगेच अनुग्रह घेऊन गोंधळून लोक येतात आणि नंतर काही दिवसांनी म्हणतात अनुग्रहापूर्वीच उपासना चांगली चालू होती. कारण त्या अनुग्रहाच्या पत्रावर लिहिलेलं आहे की आंघोळ केल्यानंतर रोज 1 माळ जपावी. एरवी 13 माळ जपत होते, अनुग्रहानंतर गुरूंनीच सांगितले 1 माळ कमी झाली. कारण का की मी अर्थच कळला नाही जप या शब्दाचा. जपणे म्हणजे सतत घेणे, आणि जन्माला आहे ना प्रत्येक श्वास नवीन जन्मतो. आपल्या या जीवनात नवीन जर काय असेल ना तर श्वास हीच गोष्ट नवीन आहे. कालचा श्वास घेऊन दाखवा बरं, काल या वेळेला श्वास घेऊन दाखवा, नाही घेता येणार. आणि म्हणून ते सांगतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे, विठ्ठल विठ्ठल हा तुकोबांचा मंत्र होता, आणि केशव हा आपल्या सगळ्यांचा मंत्र आहे. कारण सर्व देव नमस्कारा केशवम प्रतिगच्छते, अनंत आहे तो. नंतर मंत्र हा जपावा सर्व काळ, सर्व काळ, हे महत्त्वाचं आहे. याविणं आणिक असता पै साधन. बघा, याविणं दुसरं साधन नाही आहे, इतकं सोपं साधन नाही आहे. नाम मी घेतो हे कुणाला कळतही नाही. मी जर मनातल्या मनात नाम घेत असेल, श्वासावर नाम घेत असेल तर, आणि वाहत असेल आण विठोबाची. विठोबाची आण म्हणजे शपथ घेऊन सांगतो, नामस्मरणापेक्षा सोपं साधन नाही. अगदी अनंताला गवसणी घालायची आहे किंवा अनंत हे ध्येय तुम्हाला साध्य करायचं आहे, नामाने सुरुवात करा. कुणाचंही नाम घ्या, देवाचं घेतलं पाहिजे, संतांचं घ्या, सद्गुरूचं घ्या, स्वतःचं घेतलं तरी चालेल. कारण स्वतःची नावं जी असतात ना, प्रत्येक नावाला अर्थ आहे. आपल्याला वाटतं की रावण काय नाव आहे, पण जो रामात आहे तोच रावणात आहे. हे पहिलं अक्षर सांगितलं, शेवटचं अक्षर या ना रामायण आहे, बरोबर, रावण आहे, कुंभकर्ण आहे, विभीषण आहे. या सगळ्या न मध्ये एक बघितल्याशिवाय अनंताकडे जाताच येणार नाही आहे. नाही तर फक्त सीमा, हा कुंभकर्ण झोपणारा रावण नुसता एक एवढाच अर्थ कळणार आहे रामायणाचा, एरवी कळणारच नाही. शेवटी काय सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी वाहतो, हां शहाणा तो धणी घेतो येते. धणी म्हणजे तो धन्य होतो, त्याला खूप आनंद मिळतो, तो मुक्त होतो नाम घेता घेता. हे सगळं लक्षात आल्यानंतर तुम्हाला हे सगळं शेवटी एक कथा सांगतो 2 मिनिटात आणि मी थांबतो. की ज्या वेळेला आपण मला सुधारणा करायची हा जर निश्चय झाला ना, एक छोटीशी कथा आहे, खलील जिब्रान वगैरे अशा गोष्टी सांगतात, आणि त्या गोष्टी 2 मिनिटात नाही 2 ओळीच्या गोष्टी असतात. आता ही गंमत बघा, पण एक मुलगा आहे, प्रत्येक वर्षात 2-2 वर्ष काढल्यामुळे तो बऱ्यापैकी सिनियर झालेला आहे. 8वीत त्याला मिशा वगैरे फुटलेल्या आहेत, कारण 5वीत 2 वर्ष, 6वीत 2 वर्ष असं करत करत त्याला ढकलत आणलेलं आहे. तो त्या वर्गातला दादा आहे. 8वीतली बाकीची मुलं जर 13-14 वर्षांची असतील तर हा 16 वर्षांचा वगैरे जास्तच झालेला आहे. म्हणून हा ज्यावेळेला शाळेतून निघायचा त्यावेळेला 10-15 मुलं याच्याबरोबर निघायची. हे डिटेल्स आहेत. शेवटी महत्त्वाचं आहे ते शेवटचं वाक्य आहे. जातं, कारण हा काय करायचा, बरीच वर्ष शाळेत असल्यामुळे सगळ्या शिक्षकांच्या नकला हा करायचा, मिमिक्री. त्या मॅथ्सच्या शिक्षकांची कर, मग तो तसं करायचा. ते कसे बोलतात, मग तो त्यांची नक्कल करायचा. मुलांना हे आवडायचं. सो ही वॉज अ हिरो. दादा नव्हता, तो हिरो होता. आणि त्याच्याबरोबर अशी 10 मुलं शाळेतून निघायची. आपलं घर आल्यानंतर आपल्या घरात जायचे. यांना वाईट वाटायचं, सी यू टुमॉरो. हे तेवढं वाईट नाही आहे. शनिवारी सी यू ऑन मंडे, गणपतीच्या सुट्टीनंतर सी यू ऑन नेक्स्ट मंडे, दिवाळीच्या सुट्टीनंतर सी यू आफ्टर 21 डेज. मुलांना वाईट वाटायचं. आता ह्याचं घर दूर होतं. शेवटी हा एकटाच असायचा. सगळी मुलं आपापल्या घरी गेलेली आहेत. ह्याला कंटाळा यायचा. ही जी मुलं असतात ना ते लगेच बोर होतात, पण त्यांना कल्पनाशक्ती चांगली असते. तो निरनिराळे खेळ खेळतो. इतक्यात त्याला काय दिसतं, त्या दिवशी लवकर मीटिंग असते कसली तरी, म्हणून लवकर सोडलेली असते शाळा. साधारणतः 10-10:30 वाजलेले असतात. अशी त्याची सावली पुढे पडलेली असते.
त्याच्या मनात एक खेळ येतो. आता इथून पुढे आपण लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. तो म्हणतो हे जे सावलीत माझं डोकं आहे ना, त्याला मी स्पर्श करेन. तो स्पर्श करायला पुढे वागतो, सावली पुढे जाते. तो म्हणतो मी त्या सावलीवर उडी मारेन. आणि असली मुलं स्पोर्ट्समध्ये चांगली असतात ना. तो उभा आहे, तिथून मारतो, जिथे डोकं आहे सावलीतलं तिथे उडी मारतो, पण तरी सावलीतलं डोकं पुढेच जातं की नाही. तो म्हणतो आय विल चीट माय शॅडो, माझ्या सावलीला मी फसवेन म्हणून उलटा उभा राहतो आणि रिव्हर्स जंप मारतो. बघतो तर सावलीतलं डोकं पुढेच गेलेलं असतं. हा घामाघूम होतो, माकडासारख्या रस्त्यात उड्या मारतो. समोरून त्यांचे शिक्षक येतात, त्यांना मारकुटे सर म्हणतात. त्यांच्या खिशात नेहमी एक छडी असते, मारायचं एवढंच त्यांना माहीत असतं. ते समोरून येताना दिसतात आणि म्हणतात असा तू माकडासारखा उड्या काय मारतोय. लोकांनी बघितलं तर म्हणतील शाळेत आम्ही हेच शिकवतो का. तो म्हणतो पण काय करायचं, मला माझ्या सावलीतल्या डोक्याला शिवायचं, मी उड्या मारून बघितला, उलट्या उड्या मारून बघितला, नाहीच शिवता येईल. डोळे मीठ म्हणाले आणि हात दे. आता आपल्या हातावर निदान 100 छड्या पडणार म्हणून तो अगदी असं करून उभा आहे. गुरु त्याचा हात आपल्या हातात घेतात, त्याच्या डोक्याला चिकटवतात. ओपन युअर आईज अँड सी. या डोक्याला स्पर्श झाल्यानंतर सावलीतल्या डोक्याला स्पर्श झालेला असतो. इथे काय केलं गुरुनी, माझाच हात आहे, माझीच सावली आहे, हे डोकंही माझं, सावलीतलं डोकंही माझं आहे, पण माझ्या हाताचा माझ्या डोक्याशी योग झाल्याशिवाय त्या सावलीतल्या डोक्याला स्पर्श होणार नाही. इथे गुरु काम करतो. गुरु योग घडवतो, योगायोग नाही. गुरु संयोग घडवतो, गुरु जीवनात प्रयोग करतो आणि जे योग्य आहे तेच करतो. म्हणून त्याला आपण म्हणतो की तो योग गुरु आहे. जीवनात जे कर्मधर्म संयोग असतात, आपण म्हणतो सुवर्ण योग. आत्तासुद्धा मला हा योग फार चांगला वाटतोय. आपण गोलोकात आहोत, जवळ गायी आहेत आणि इथे गायत्रीचं घर आहे. मला कल्पना करा तुम्ही, इतक्या चांगल्या वातावरणात आपण हा सगळा सत्संग ऐकलेला आहे. मला वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त अनंत व्रत आपल्याला दुसरं काही सांगत नाही. जरा प्रतिपदा थोड्याशा सवयी बदलूया आणि मला सुधारायचं आहे, मला उपासना करायची, मला जीवनात क्रांती घडवायची आहे असं तो प्रत्येकाने स्वतःला सांगितलं. फोकस विदिन मी. दुसऱ्यावर फोकस ठेवूच नका. तो काय करतो, ती काय करतो, माझं काहीच कल्याण नाही. मी कसा वागतो आणि मी कसा सुधारेन. आहेत त्या ठिकाणी ताट बसून जरा डोळे मिटूया, शांत. चेहऱ्यावर प्रसन्न भाव. आपण काहीतरी अनंताबद्दल, मुक्तीबद्दल छान ऐकलेलं आहे. चेहऱ्यावर हास्य, प्रसन्न भाव. एकच श्लोक आणि शांतीपाठ म्हणायचा आहे. श्लोक सदा सर्वदा योग तुझा घडावा, अनंताला म्हणतोय आपण. आणि ओम सहना भवतो. सगळ्यांनी बरोबर म्हणायचं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. डोळे बंद, चेहरा प्रसन्न, शांतीपाठ म्हणायचं आहे. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंदच, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळायचे, रब युअर हँड्स. आणि ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून मनात अनंताची कल्पना करून त्या अनंताचं दर्शन, अनुभव घ्यायचा आहे. आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.